नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय पवन सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण त्या व्हिडिओचा तुम्हाला खूप पुढे फायदा होणार आहे। तर आपण कंबाईनसाठी असणारी ही सिरीज चालू केली आहे, ज्या सिरीजमध्ये आपलं पहिलं लेक्चर झालेलं आहे। ह्या पहिल्या लेक्चरमध्ये तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल परत एकदा सर्वांचे खूप खूप धन्यवाद। हे सगळे लेक्चर तुम्हाला आवडतीलच, त्याच्याबरोबर या सगळ्या लेक्चरचा येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला खूप फायदा होईल अशी आशा वाटते। आणि हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल की जी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय तर त्या माहितीचा तुम्हाला परीक्षेमध्ये उपयोग झाला पाहिजे आणि इतिहास या विषयामध्ये परीक्षेला मार्क आले पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं साधन एकच आहे की मार्क येणं, आणि मार्क जरी तुमचे 3-4 मार्क जरी तुम्हाला आलेल्या मार्कामधून जरी वाढले, जरी तुम्ही 7-8 पर्यंत जात असणार आणि हे लेक्चर पाहिले आणि ते तुम्ही 11-12 पर्यंत जरी गेले तर त्याचं खूप मोठं समाधान हे मला असणार आहे। त्यामुळे इतिहास सोपा आहेच, तो अधिक सोपा करण्यासाठी ही लेक्चर सिरीज खास मी तुमच्यासाठी चालू केलेली आहे। तर तुम्ही त्याला प्रतिसाद देतात ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे। सगळ्यांना लेक्चर आवडतात, सगळ्यांचे रिप्लाय येतात, ही सुद्धा चांगली गोष्ट आहे। आणि तुमच्या मित्रापर्यंत हे लेक्चर पोहोचवत राहा। येणाऱ्या 8 ऑक्टोबरच्या परीक्षेसाठी किमान 15 लेक्चर तरी मी यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यासाठी आणणार आहे। प्रत्येक प्रश्नाच्या भोवती असणारा जो एरिया आहे ना, तो कव्हर करण्याचा प्रयत्न करूया की त्या माहितीची तुम्हाला पुढच्या काळामध्ये परीक्षेमध्ये ही माहिती वापरता येईल आणि तुमच्या तिथल्या गोष्टीची सगळी रिव्हिजन होऊन जाईल, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आपण पहिलं लेक्चर बघितलं होतं, त्यातलं आपण आज दुसरं लेक्चर बघूया, संयुक्त पूर्व परीक्षा संभाव्य प्रश्न विश्लेषण। आता सगळ्यात काही मुलांना वाटतं संभाव्य प्रश्न म्हणजे हेच प्रश्न परीक्षेला येणार का, तर असं क्वचित एखादा प्रश्न तरी योगायोग असतो की जो परीक्षेला येतो, लक्षात ठेवा। पण सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने जी मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करतोय, तर त्या इन्फॉर्मेशनवर पुढच्या काळामध्ये प्रश्न सोडवताना त्या माहितीचा तुम्हाला नक्की उपयोग होईल, एवढी मात्र खात्री आहे। आणि ज्या अँगलनं प्रश्न बनवलेत ना, तर तोच अँगल, तशाच प्रकारचे प्रश्न, त्याच एरियावरचे प्रश्न हे परीक्षेला पुढच्या काळामध्ये तुम्हाला दिसतील आणि जी इन्फॉर्मेशन सांगतोय त्याचा तुम्हाला नक्की काय होईल, त्याचा फायदा होईल। ठीक आहे, तर आज आपण आपलं दुसरं लेक्चर बघूया। त्या दुसऱ्या लेक्चरमधले 15 प्रश्न, ठीक आहे, असे 15 प्रश्न तरी तुमच्यासाठी 15 व्हिडिओ हे या प्रश्न सिरीजच्या माध्यमातून मी घेऊन येणार आहे। तर त्यातलं आपलं हे दुसरं आहे आजचं। ठीक आहे, त्यातला पहिला प्रश्न, खालील माहितीवरून व्यक्ती ओळखा। ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीवर आणि समाजसुधारक यांच्यावर जर प्रश्न विचारायचा असेल तर अशा फॉर्मॅटमध्ये कंबाईनला प्रश्न विचारले जातात, म्हणजे 4 वाक्य असतात आणि त्याच्यावरून व्यक्ती ओळखा असं दिलं जातं। तर पहिलं वाक्य, 1905च्या बनारस अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते। दुसरं वाक्य, त्यांनी कर्जनला औरंगजेबाची उपमा दिली। तिसरं वाक्य, लॉर्ड मिंटोनं त्यांच्याबद्दल असं उद्गार काढलं की इतके अभ्यासपूर्ण भाषण ब्रिटिश पार्लमेंटमध्ये क्वचितच ऐकायला मिळते। आणि चौथं वाक्य, ते इंग्लंडमध्ये गेलेले भारताचे पहिले लोकप्रतिनिधी होते। ठीक आहे, ते इंग्लंडमध्ये गेलेले भारताचे पहिले काय होते, लोकप्रतिनिधी होते। तर ते व्यक्ती कोण, तर पर्यायी उत्तर दिलेत, दादाबाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, न्यायमूर्ती रानडे आणि गोपाळकृष्ण गोखले। आता याचं उत्तर तुम्हाला कळालंच असेल की याचं उत्तर कोण आहे, कारण 1905च्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते हे बऱ्यापैकी लोकांना माहीत राहतं। तर सगळ्यात महत्त्वाचं त्याचं उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले। तर गोपाळकृष्ण गोखले हे खूप महत्त्वाची व्यक्ती की राष्ट्रीय चळवळीमध्ये मवाळ विचारधारा ज्यांनी शेवटपर्यंत पाळली आणि मवाळ विचारधारेनं शेवटपर्यंत त्यांनी काम केलं। काँग्रेसला कधी त्यांनी सोडलं नाही आणि मवाळ विचारधारा पुढे घेऊन जाण्याचं काम केले। रानडे यांचे विचार, त्यांच्या विचारांचा प्रभाव गोखले यांच्यावर होता आणि ते त्यांचे शिष्य सुद्धा होते। रानडे यांची विचारधारा पुढे घेऊन जाण्यात सुद्धा काम करणारी महत्त्वाची व्यक्ती म्हणजे कोण होते, तर गोपाळकृष्ण गोखले। तर गोपाळकृष्ण गोखले यांच्याबद्दल हे सर्व काय आहेत, विधान आहेत, लक्षात ठेवा। तर सगळ्यात महत्त्वाचं, गोपाळकृष्ण गोखले यांचा सामाजिक जीवनाचा जो काही श्री गणेशा झाला, तर तो श्री गणेशा इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये केलेल्या प्रवेशापासून झाला। त्यामुळे इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली होती 85ला, तिथून ते सामाजिक जीवनामध्ये सक्रिय झाले आणि मवाळ विचारधारा, सनशीर मार्ग या मार्गातून ते पुढे जाताना आपल्याला दिसतील। गोपाळकृष्ण गोखलेंचा मृत्यू 1915चा आहे, तोपर्यंत त्यांनी त्याच विचारधारेमधून काय केलं होतं, काम केलं होतं। त्याच्यानंतर पुण्यामध्ये 1884 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली होती। त्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य म्हणून गोपाळकृष्ण गोखले यांनी काम केले, लक्षात ठेवा। एवढंच नाही तर ते गणित या विषयामध्ये BA पास झाले होते। पुढे फर्ग्युसन कॉलेजमध्ये अध्यापक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आपल्याला दिसून येतं। तर फर्ग्युसन कॉलेजमध्ये टीचर सुद्धा होते, लक्षात ठेवा। एवढंच नाही तर फर्ग्युसन कॉलेजमध्ये लोकमान्य टिळकांची जागा रिक्त झाली होती, तिथं महर्षी धोंडो केशव कर्वे यांना घ्या किंवा तिथं त्या पदावर त्यांची नेमणूक करा असं सांगणारे हे सुद्धा गोपाळकृष्ण गोखले होते। त्यांच्यामुळे कर्वेंना खरं नोकरी तिथं मिळाली होती आणि त्यांनी गणित विषय तिथं शिकवला होता, लक्षात ठेवा। त्याच्यानंतर 1895 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर फेलो म्हणून सुद्धा त्यांची निवड झाली होती। आता हे सुद्धा लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे,
कारण जगन्नाथ शंकर सेठ हे मुंबई विद्यापीठावर जाणारे पहिले फेलो आहेत आणि त्यांच्यावर गट कला प्रश्न विचारला होता 2022ला आणि हे ते पहिले होते जगन्नाथ शंकर सेठ. तर 1895 मध्ये गोपाळकृष्ण गोखले सुद्धा फेलो म्हणून कुठे गेले होते, मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर त्यांची निवड झाली होती, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं 1890 ते 1896 या काळामध्ये गोपाळकृष्ण गोखले हे सार्वजनिक सभेचे सचिव होते. आता हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. इथं प्रश्न आला होता की या काळामध्ये सार्वजनिक सभेचे सचिव म्हणून कोणी काम केलं, सेक्रेटरी कोण होते असे प्रश्न येतात, कार्यवाहक कोण होते असा क्वेश्चन येतो. तर गोपाळकृष्ण गोखले हे सार्वजनिक सभेचे सचिव म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं. त्याच्यानंतर 1896 मध्ये ते न्यायमूर्ती रानडे यांच्यासोबत डेक्कन सभेमध्ये सहभागी झाले. कारण पुढे त्यांनी डेक्कन सभा काढली होती न्यायमूर्ती रानडे यांच्यासोबत, म्हणजे न्यायमूर्ती रानडेंनी काढली होती, त्यांचे सहकारी इथं गोपाळकृष्ण गोखले होते. म्हणजे परीक्षेला प्रश्न आला होता की सार्वजनिक सभेमधून टिळकांनी रानडेंना बाहेर काढलं त्यावेळेस न्यायमूर्ती रानडेंनी कोणती संस्था स्थापन केली, तर त्या संस्थेचं नाव काय होतं, डेक्कन सभा. ते तिथं काय करायचे, काम करायचे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढं 1902 मध्ये केंद्रीय विधिमंडळावर सदस्य म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. केंद्रीय विधिमंडळात गाजवणारा महाराष्ट्रातील किंवा भारतातील जर लोकप्रतिनिधी कोणता असेल, जर ते व्यक्ती कोणते असतील तर ते गोपाळकृष्ण गोखले होते. म्हणजे लक्षात ठेवा बरेचसे इंग्रज अधिकारी होते, त्या इंग्रज अधिकाऱ्यांसोबत त्यांचा जवळकीचा संबंध होता, त्यांचं स्नेह होतं प्रत्येक व्यक्तीबरोबर. मोर्ले आणि मिंटो हे सुद्धा त्यांचे खास मित्र होते. एवढंच नाही तर मोर्ले मिंटो कायद्याचा मसुदा तयार करा असं जर त्यांना कोणी सांगितलं असेल, मिंटोनं सांगितलं होतं, तर ते गोपाळकृष्ण गोखलेंना सांगितलं होतं. म्हणजे मिंटो म्हणलं होतं जो की भारताचा पुढे व्हाईसराय होता, तर तुम्ही त्या कायद्याचा मसुदा तयार करा, ठीक आहे. तर त्यांना ते संधी देण्यात आली होती, लक्षात ठेवा. म्हणजे केंद्रीय कायदेमंडळामध्ये काम करत असताना ज्याने आर्थिक धोरणावर एकदम चांगले मुद्देसूद भाषण दिले, त्या भाषणामध्ये सगळ्यात महत्वाचे गाजलेले भाषण हे गोपाळकृष्ण गोखलेंचे होते. म्हणून तर लॉर्ड मिंटोने त्यांच्याबद्दल हे विधान केलं होतं की इतके अभ्यासपूर्ण भाषण ब्रिटिश पार्लमेंट मला क्वचितच ऐकायला भेटतं. म्हणजे त्या भाषणाची भुरळ, त्या भाषणाचं जे आकर्षण होतं का हे मिंटोला होतं. आणि असे भाषण गाजवणारा लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांना ओळखलं जातं असा मवाळ नेता म्हणजे कोण होते, गोपाळकृष्ण गोखले होते. त्यावेळेस 1902ला ते काय झाले होते की केंद्रीय कायदेमंडळावर त्यांची निवड झाली, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 12 जून 1905ला त्यांनी भारत सेवक समाज स्थापन केला होता. हे सुद्धा महत्वाचा इथं प्रश्न आला होता. देश सेवा करण्यासाठी कार्यकर्ते तयार करणं हा ज्या समाजाचा उद्देश होता तो समाज म्हणजे भारत सेवक समाज हे स्थापन करणारे गोपाळकृष्ण गोखले आहेत, लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे गोपाळकृष्ण गोखलेंनी तिथं काम केलं होतं. एवढंच नाही तर पुढे 1914ला साऊथ आफ्रिकेला गेले होते आणि महात्मा गांधींना सांगितलं होतं की तुम्ही भारतामध्ये यायला लागतंय तुम्हाला, कारण भारतीय राष्ट्रीय चळवळीला नेतृत्वाची गरज आहे आणि ते नेतृत्व मी तुमच्या रूपानं पाहतोय. म्हणून महात्मा गांधीजींना विनंती करून भारतात घेऊन येणारे कोण होते, गोपाळकृष्ण गोखले होते. आणि भारतात आल्यानंतर सुद्धा यावर्षी राज्यसेवा मेन्सला प्रश्न विचारला होता. तो प्रश्न असा होता की महात्मा गांधीजींना 1 वर्ष भारत फिरा असं कोण म्हणाले, तर ते म्हणाले होते गोपाळकृष्ण गोखले. आताच राज्यसेवेला प्रश्न आला होता, तर त्यांनीच महात्मा गांधीजींना सल्ला दिला होता की तुम्ही 1 वर्ष काय करा, पूर्ण भारत फिरून घ्या, लोकांच्या समस्या समजून घ्या आणि तुम्ही राष्ट्रीय चळवळीमध्ये काम करा. तर हे सांगणारी सुद्धा महत्वाची व्यक्ती म्हणजे गोपाळकृष्ण गोखले. न्यायमूर्ती रानडे यांचे शिष्य होते गोपाळकृष्ण गोखले. तर त्यांचे आर्थिक विचार पुढे घेऊन जाण्याचं काम आपल्याला गोखलेंनी केलेलं दिसून येते, लक्षात ठेवा. महात्मा गांधी गोखलेंबद्दल काय म्हणत होते, कारण महात्मा गांधीचे गुरु होते, लक्षात ठेवा, राजकीय गुरु, ठीक आहे. तर महात्मा गांधीजींनी राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखलेंना मानलं होतं. तर ते त्यांच्याबद्दल म्हणतात की धर्मात्मा गोखले, म्हणजे असं महात्मा गांधींचं स्टेटमेंट आहे गोखलेंबद्दल. एवढंच नाही तर गंगेसारखे निर्मळ ही सुद्धा उपमा महात्मा गांधीजींनी कोणाला दिले, तर गोपाळकृष्ण गोखलेंना दिले, लक्षात ठेवा. 1905ला जे काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं बनारस, तर या बनारस अधिवेशनाचे अध्यक्ष सुद्धा ते स्वतः होते. त्याच ठिकाणी त्यांनी वसाहतीचं स्वराज्य हे काँग्रेसचं काय सांगितलं होतं, ध्येय सांगितलं होतं. तर वसाहतीचं स्वराज्य हे काँग्रेसचं ध्येय सांगणारे पहिले व्यक्ती म्हणजे गोपाळकृष्ण गोखले, लक्षात ठेवा. एवढंच नाही तर कर्जनचा कालखंड हा साम्राज्यवादी होता. कर्जन बंगालची फाळणी केली होती, त्यावेळेस कर्जनला औरंगजेबाची उपमा देणारे सुद्धा कोण होते, तर गोपाळकृष्ण गोखले होते, लक्षात ठेवा. आणि इंग्लंडमध्ये गेलेले भारताचे पहिले प्रतिनिधी म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं. म्हणजे अशी सर्व इत्तंभूत माहिती गोखलेंच्याबद्दल लक्षात ठेवा. पुढे 1915ला त्यांचं काय झालं होतं, निधन झालं होतं. तोपर्यंत मवाळ विचारधारेतून त्यांनी काम केलेलं. तर सगळ्यात महत्वाचं टिळक हे जहाल विचारधारेचे होते आणि गोखले मवाळ विचारधारेचे होते. दोघांमध्ये सारखंही वाद झाला होता, पण व्यक्तीबद्दलचं प्रेम, व्यक्तीबद्दलचा स्नेह हा कंटिन्यू होता, लक्षात ठेवा. तो थोडा सुद्धा कमी झालेला नव्हता. तर शेवटपर्यंत आपल्या विचारावर ठाम असणारे आणि आपल्या विचाराला पुढे जाऊन सामाजिक सुधारणेमध्ये, राजकीय सुधारणेमध्ये काम करणारे महत्वाचे काँग्रेसचे नेते म्हणजे गोपाळकृष्ण गोखले होते. त्यांच्याबद्दलचं वाक्य आहे. तर हे सगळं वाक्य लक्षात ठेवा, ह्यांची इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. परीक्षेला पुढच्या काळामध्ये तुम्हाला तिथं काय होईल, उपयोग होईल, ठीक आहे. तर दादाभाई नौरोजी सुद्धा काँग्रेसचे 3 वेळा अध्यक्ष राहिले होते.
ईस्ट इंडिया असोसिएशन, लंडन इंडिया सोसायटी याच्या माध्यमातून दादाभाई नौरोजी यांचं काम आपल्याला सांगता येतं. पारसी समाजाचे एक महत्त्वाचे व्यक्ती आहेत. काँग्रेसमधल्या मवाळ विचारधारेचं नेतृत्व ते करतात. 1906च्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष राहिले होते. त्यावेळेस त्यांनी काँग्रेसचं ध्येय काय सांगितलं होतं? स्वराज्य सांगितलं होतं, लक्षात ठेवा. फिरोजशाह मेहता हे सुद्धा महत्त्वाचे व्यक्ती आहेत. फिरोजशाह मेहता यांच्यावर एक प्रश्न आला होता. 1885 ते 1915 या काळामध्ये मुंबईचा अनभिषिक्त सम्राट कोणाला म्हणलं जातं? तर ते व्यक्ती म्हणजे फिरोजशाह मेहता. तर मुंबईचा सिंह सुद्धा फिरोजशाह मेहता यांना म्हणलं जातं. आणि काँग्रेसमध्ये एक महत्त्वाचं नेतृत्व, एक त्यांच्या शब्दाला मान किंवा त्यांचं काँग्रेसवर असणारं वर्चस्व हे आपल्याला या काळामध्ये दिसतं. तर नोव्हेंबर 1915 मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. त्याच्यानंतर मग टिळकांना काँग्रेसमध्ये घेण्यात आलं होतं. तर टिळक आणि फिरोजशाह मेहता यांच्यामध्ये संघर्ष होता, कारण दोघांचे विचार कधी पटले नाहीत, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर न्यायमूर्ती रानडे हे सुद्धा महत्त्वाचे आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये न्यायमूर्ती रानडे यांच्याबद्दल आपण डिटेलमध्ये घेऊया, कारण रानडे यांच्यावर कंटिन्यू परीक्षेला प्रश्न येताना दिसतात आपल्याला. त्याच्यानंतर दुसरे विधान, तर चंपारण्य सत्याग्रहाबद्दल अचूक विधाने ओळखा. हा प्रश्न का घेतला? तर महात्मा गांधीजी ज्यावेळेस भारतामध्ये आले त्यावेळेस त्यांनी केलेल्या लोकचळवळी या महत्त्वाच्या आहेत. असहकार चळवळीवर कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो, पण त्यांची पहिली भारतातली चळवळ होती ती म्हणजे चंपारण्य सत्याग्रह. तर चंपारण्य सत्याग्रहाबद्दलचे खाली विधानं दिले आणि विचारले की अचूक विधाने ओळखा. त्यातलं पहिलं विधान, महादेव देसाई या स्थानिक व्यक्तीने गांधीजींना चंपारण्य समस्येचं निराकरण करण्यासाठी मन वळवलं. पहिलं वाक्य. अनुसया बेन यांनी चंपारण्य सत्याग्रहात गांधीजींना सहकार्य केलं, म्हणजे गांधीजींचे सहकार्य होत्या का त्या? दुसरं वाक्य, चंपारण्याला असताना आनंदी वंशपायन यांनी गांधीजींचं चरित्र मराठीतून लिहिलं. आणि शेवटचं वाक्य, शेवटी मळेवाल्यांनी तडजोड म्हणून 35% रक्कम शेतकऱ्यांना परत करावी असं ठरलं. तर हे 4 विधानं दिलेत आणि चंपारण्य सत्याग्रहाबद्दल अचूक विधान ओळखा असं म्हणले. तर इथं तुमच्या समोर 4 पर्याय आहेत, तर तुम्हाला कोणतं वाटतं उत्तर? ठीक आहे, तर इथे 4 उत्तरं दिलेत, अबक, बकड, अकड आणि वरीलपैकी नाही. आणि विचारले अचूक विधाने ओळखा. काय वाटतं कुठलं उत्तर असेल? ठीक आहे, तुम्ही विचार केला असेल, तुम्हाला ते उत्तर पण समजेल. तर ह्याच्यामधले उत्तर आहे वरीलपैकी नाही. म्हणजे वरीलपैकी एकही वाक्य इथं अचूक नाही, म्हणजे सगळे वाक्य कसे आहेत? चुकीचे आहेत, लक्षात ठेवा. तर हे सगळे वाक्य चुकीचे आहेत. पहिलं वाक्य आपण बघूया. महादेव देसाई या स्थानिक व्यक्तीने गांधीजींना चंपारण्यमध्ये येण्याचं आमंत्रण दिलं. तर ते व्यक्ती महादेव देसाई नव्हते, लक्षात ठेवा. तर ते व्यक्ती होते राजकुमार शुक्ला. तर राजकुमार शुक्ला हे तिथले स्थानिक व्यक्ती होते. तर या व्यक्तीने महात्मा गांधीजीला चंपारण्यमध्ये येण्याचं काय दिलं होतं? आमंत्रण दिलं होतं. कारण 1916च्या लखनौ अधिवेशनामध्ये हे व्यक्ती उपस्थित होते आणि ह्या व्यक्तीने चंपारण्याचा जो काही निळीचा प्रश्न आहे, तर हा प्रश्न महात्मा गांधीजींच्या सांगितला होता, त्यांच्या कानावर घातला होता आणि त्यांना म्हटले होते की तुम्ही तिथं या आणि तो प्रश्न सोडवा. महात्मा गांधींनी शब्द दिला होता, तर महात्मा गांधी म्हणले होते मी तिथं येतो आणि त्या प्रश्नामध्ये लक्ष घालून तो प्रश्न सोडवतो. म्हणून महात्मा गांधीजींनी हातामध्ये घेतलेला भारतातील पहिला लढा जर कोणता असेल तर तो लढा होता चंपारण्य सत्याग्रह. हा लढा झाला होता 1917ला. तर परीक्षेला प्रश्न आला होता चंपारण्य हे कुठल्या राज्यात येतं? तर चंपारण्य हे बिहार राज्यात येतं, लक्षात ठेवा. चंपारण्य हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? जिल्हा पण विचारला होता. तर बिहार मधला असणारा जिल्हा कोणता आहे? मोतीहारी. तर या मोतीहारीमध्ये ते येतं. आणि चंपारण्य हे बिहारच्या कोणत्या दिशेला आहे? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. हा पण प्रश्न आला होता. तर चंपारण्य हे बिहारच्या कोणत्या दिशेला आहे? उत्तर दिशेला, लक्षात ठेवा. म्हणजे कुठल्या राज्यात आहे, त्याच्यानंतर कुठल्या जिल्ह्यात आहे आणि कुठल्या दिशेला आहे हे महत्वाचं आहे, कारण तो प्रश्न आलेला. तर बिहार, मोतीहारी आणि उत्तर बिहार, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने तिथं राजकुमार शुक्लांनी जाऊन सांगितलं होतं, महात्मा गांधी तिथे गेले होते. त्याच्यानंतर अनुसया बेन यांनी चंपारण्य सत्याग्रहात गांधीजींना सहकार्य केलं. एखादा लढा बघत असताना महात्मा गांधीजींना त्या लढ्यामध्ये मदत करणारे कोण होते? तर हे सहकारीची नावं लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे, कारण या सहकारी यांच्यावर सुद्धा परीक्षेला प्रश्न येतो. म्हणजे लक्षात ठेवा, अनुसया बेन यांनी चंपारण्य सत्याग्रहात गांधीजींना सहकार्य केलं. तर चंपारण्य सत्याग्रहामध्ये कोण होतं? तर अनुसया बेन नव्हत्या. अनुसया बेन साराबाई या महात्मा गांधीजी सोबत अहमदाबाद गिरणी कामगार लढ्यामध्ये होत्या. ठीक आहे, तर इथं नव्हते, लक्षात ठेवा. मग महात्मा गांधीजींची इथं सहकारी कोण होते? तर इथं सगळे सहकारी होते, त्यातले बरेचसे सहकारी हे बॅरिस्टर होते, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर सगळ्यात महत्वाचं इथं होते राजेंद्र प्रसाद, सगळ्यात महत्वाचं इथं होते नरहरी पारिख. तर हे व्यक्ती महत्वाचं आहे, हे नाव सुद्धा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एस.एन. सिन्हा हे व्यक्ती होते. तर एस.एन. सिन्हा होते. त्याच्यानंतर बिजर किशोर होते. मजर उल हक्क होते. हे लोकांची नावं लक्षात ठेवा. मजर उल हक्क होते. त्याच्यानंतर महादेवबाई देसाई होते. ते शेवटपर्यंत त्यांचे सहकारी राहिले होते, महादेवबाई देसाई. त्याच्यानंतर रामनवमी प्रसाद होते. रामनवमी प्रसाद हे सुद्धा यांच्यासोबत होते, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर नरहरी पारिख, एस.एन. सिन्हा, बिजर किशोर, मजर उल हक्क, महादेव देसाई, रामनवमी प्रसाद.
त्याच्यानंतर 2 महिला महाराष्ट्रातून सहभागी झाल्या होत्या. अनुसयाबेन अवंतिकाबाई गोखले या होत्या महिला, आणि दुसऱ्या होत्या आनंदी वंशपायन या महिला. लक्षात ठेवा, या 2 महिलांच्या तुकड्या ह्या तिथं त्यांच्यासोबत सहकारी होत्या. असे सगळे लोक महात्मा गांधीजींना तिथं काय करत होते, मदत करत होते. लक्षात ठेवा. त्यामुळे अनुसयाबेन या अहमदाबादमध्ये होत्या, तिथं मात्र अवंतिकाबाई गोखले आणि आनंदी वंशपायन होत्या. तर या सगळ्या लोकांनी महात्मा गांधीजींना त्या लढ्यामध्ये काय केलं होतं, सहकार्य केलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर चंपारण्याला असताना आनंदी वंशपायन यांनी गांधीजींचं चरित्र मराठीत लिहिलं. आता आनंदी वंशपायन या सहभागी झाल्या होत्या, पण त्यांनी गांधीजींचं चरित्र मराठीतून नव्हतं लिहिलं, तर त्या चरित्र लिहिणाऱ्या अवंतिकाबाई गोखले होत्या. लक्षात ठेवा. तर अवंतिकाबाई गोखले यांनी महात्मा गांधीजींचं चरित्र 1918 मध्ये मराठीमधून लिहिलं होतं. चंपारण्य सत्याग्रहामध्ये जे त्यांना अनुभव आले, ह्या अनुभवाच्या आधारे त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं. आणि शेवटी मळेवाल्यांनी तडजोड म्हणून 35%, तर 35% वेतनवाढी अहमदाबाद गिरणी कामगार लढ्यामध्ये. लक्षात ठेवा. पण इथं मात्र वेतनवाढ म्हणजे झालेले नुकसान भरपाई किती टक्के देण्याचं सरकारनं कबूल केलं होतं, तर ती नुकसान भरपाई होती 25%. लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने चंपारण्य सत्याग्रह हा महात्मा गांधींनी 1917 ला केलेला. या चंपारण्य सत्याग्रहाचं जे तंत्र होतं, ते तंत्र होतं सविनय कायदेभंगाची चळवळ. लक्षात ठेवा. सविनय कायदेभंगाचं तंत्र, चळवळ नाही, सविनय कायदेभंगाचं तंत्र होतं. आणि सविनय कायदेभंगाचं या तंत्राच्या माध्यमातून शांततेनं तिथं जाऊन तिथली असणारी जी 3 कटिया नावाची पद्धत होती, जी नीळ लागवड करायला शेतकऱ्यांना त्रासदायक होती, तर या 3 कटिया पद्धतीच्या विरोधात महात्मा गांधींनी दिलेला भारतातील हा पहिला अहिंसक आपल्याला काय सांगता येतो, लढा सांगता येतो. लक्षात ठेवा. त्यामुळे सविनय कायदेभंग, 3 कटिया हे तिथलं महत्वाचं आहे. तिथं परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतील. आणि इथंच रवींद्रनाथ टागोरांनी महात्मा गांधीजींना महात्मा अशी पदवी सुद्धा दिलेली. लक्षात ठेवा. ठीक आहे. याच ठिकाणी ती पदवी दिली होती. महात्मा गांधीजींना इथे यश आलं होतं, कारण महात्मा गांधींनी तो लढा काय केला होता, यशस्वी केला होता. लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने चंपारण्यबद्दलची सगळी माहिती लक्षात ठेवा. परीक्षेला क्वेश्चन इथं आला तर असा येऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन, ब्रिटिश भारत सरकारनं ऑक्टोबर 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी लॉर्ड विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली एक 7 सदस्यीय समिती नेमली. त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीचा समावेश नव्हता. लक्षात ठेवा. म्हणजे हंटर कमिशन मध्ये कोणते भारतीय नव्हते असा तो प्रश्न आहे. आता लक्षात ठेवा काय झालं होतं, तर महात्मा गांधीजींनी ऑल इंडिया लेवलला एक सत्याग्रह चालू केला होता. त्या सत्याग्रहाचं नाव होतं रौलट सत्याग्रह. सिडने रौलट नावाच्या व्यक्तीनं एक विधेयक मांडलं होतं. त्या विधेयकामध्ये 2 बाजू होत्या, एक सभाबंदी आणि एक विनापरवाना अटक. लक्षात ठेवा. या 2 गोष्टी होत्या. तरी पण आपल्या लोकांनी जालियनवाला बागेमध्ये सभा भरवली होती, कारण त्या दिवशी 2 लोकांना अटक झाली होती, डॉक्टर सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल. या 2 लोकांना अटक झाल्यानंतर त्याचा निषेध नोंदवण्यासाठी ही सभा भरली होती. तर ही सभा भरली होती एका प्रायव्हेट व्यक्तीच्या बागेमध्ये. त्या व्यक्तीचं नाव होतं जाली. लक्षात ठेवा. तर जाली नावाचा व्यक्ती होता, त्याची ती जालियनवाला बाग होती आणि त्याच्या नावावरून त्याला जालियनवाला बाग म्हणतात. तर तिथं सभा भरवण्यात आली होती. ती सभा भरवल्यानंतर तिथं असणारे जे 2 अधिकारी होते, तर एक होता लेफ्टनंट, त्याचं नाव होतं वोडवायर, आणि एक त्याच्या हाताखाली काम करणारा व्यक्ती होता, त्याचं नाव होतं डायर. लक्षात ठेवा. तर वोडवायरनं आदेश दिले होते डायरला गोळीबार करण्याचे, आणि डायरनं गुडके आणि सिख यांच्या रेजिमेंट मधल्या लोकांना घेऊन या सगळ्या लोकांवर गोळीबार केला होता, ज्याच्यामध्ये 1000पेक्षा जास्त लोकांचा काय झाला होता, मृत्यू झाला होता. आणि ही घटना महात्मा गांधीला समजल्यानंतर महात्मा गांधींनी तो सत्याग्रह, रौलट सत्याग्रह मागे घेतलेला. पण या सगळ्या गोष्टीची चौकशी करण्यासाठी इंग्रजांनी एक कमिटी नेमली होती. त्याच कमिटीचं नाव होतं लॉर्ड विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी. आता लक्षात ठेवा, परीक्षेला 2 प्रश्न येऊ शकतात. हंटर कमिशन कशासाठी होतं, तर 1882चं हंटर कमिशन होतं एज्युकेशनसाठी, शिक्षणासाठी. आणि 1919ला जे हंटर कमिशन होतं ते होतं जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी. लक्षात ठेवा. मग या हंटर कमिशन मध्ये सदस्य होते 7. या 7 मधले 3 सदस्य होते भारतीय. तर ते 3 सदस्य कोण होते, सर चिमनलाल सेटलवाड, पंडित जगत नारायण आणि सर सुलतान अहमद खान. हे 3 सदस्य भारतीय होते. म्हणजे हंटर कमिशन मध्ये कोण भारतीय नव्हतं, तर त्यांचा व्यक्ती आहे जे.बी. कृपलानी. लक्षात ठेवा, जे.बी. कृपलानी. तर जे.बी. कृपलानी हे सदस्य तिथं नव्हते, म्हणजे 3 होते. म्हणजे हंटर कमिशन मधले भारतीय सदस्य हे विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे भारतीय सदस्य ज्या ज्या ठिकाणी असतात का ते सगळं लक्षात ठेवायचं, त्यांच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे हंटर कमिशन हे महत्वाचं आहे. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये ह्या सगळ्या लोकांचा सहभाग होता. पण इथं 7 पैकी 3 लोक जरी भारतीय असले तरी बाकीचे लोक इंग्रज होते. त्यामुळे एखाद्या डिसिजन मध्ये बहुमत मात्र इंग्रजांचं होतं. आणि हंटर कमिशननं या दोघांना पण कुठलाही दोषारोप दिलेला नव्हता. उलट यांना शांततेनं किंवा यांना मुक्त केलं होतं कारभारामधून. पुढे मग आपण नंतर वोडवायरला 1940ला उधमसिंह यांनी मारलं होतं. लक्षात ठेवा. त्यांची हत्या करण्यात आली होती. ठीक आहे. त्यावेळेस आपण 21 वर्षांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा काय घेतला होता,
बदला घेतला होता. आणि त्याच्यानंतर 2 लोकांनी जालियनवाला बाग हत्याकांड झाल्यानंतर आपल्या पदव्या सरकारला परत केल्या होत्या. एक होते सरोजिनी नायडू, त्यांची पदवी होती कैसर हिंद, आणि एक होते रवींद्रनाथ टागोर, त्यांनी आपली सर पदवी सरकारला काय केली होती, परत केली होती, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न इथं आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर विजोड पर्याय ओळखा. आता हे पण लक्षात ठेवा, अशा टाईपचे प्रश्न परीक्षेला आता हिस्ट्रीमध्ये येताना दिसता येतं. म्हणजे 4 शब्द असतात, 4 वाक्य असतात किंवा 4 तिथं व्यक्ती ठिकाणं असतात. तर ह्या 4 वाक्यामधून एखादा पर्याय विजोड असतो. म्हणजे आपण असे प्रश्न सायन्समध्ये सोडवलेत, गटात न बसणारा शब्द ओळखा, तशाच फॉर्मेटमधला हा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. तर इथं दिलेत 4 तुम्हाला काही गोष्टी दिलेत, तर त्याच्यामध्ये 4 ऑप्शन आहेत. इंडियन सोशलॉजिस्ट हे न्यूजपेपर, इंडियन होम रूल सोसायटी, इंडिया हाऊसची स्थापना आणि गदर पार्टी. आता सगळ्यात महत्त्वाचं हे क्रांतिकारकांच्या एरियामध्ये जाणारा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये विजोड कोणता आहे मग, तर याच्यामध्ये विजोड आहे गदर पार्टी, लक्षात ठेवा. कारण इंडियन सोशलॉजिस्ट, इंडियन होम रूल सोसायटी आणि इंडिया हाऊस याची स्थापना कोणी केली आहे, तर याची स्थापना केली होती श्यामजी कृष्ण वर्मा. तर श्यामजी कृष्ण वर्मा हे एक महत्त्वाचे व्यक्ती आहेत, लक्षात ठेवा, जे की क्रांतिकार्यामधले एक महत्त्वाचे व्यक्ती सांगता येतील. त्याच्यानंतर त्यांनी वकिली, सगळ्यात महत्त्वाचं ते भारतामध्ये वकिली करायचे. त्याच्यानंतर इंग्लंडला स्थायिक झाले पुढच्या काळामध्ये, आणि इंग्लंडमध्ये त्यांनी इंडिया हाऊस बांधलं होतं. आणि या इंडिया हाऊसमध्ये भारतातून येणाऱ्या क्रांतिकारकांना राहण्याचं ते एक निवासस्थान होतं. आणि भारतातल्या तरुण मुलाला उच्च शिक्षण घेण्यासाठी ते काय करायचे, शिष्यवृत्ती पण द्यायचे, लक्षात ठेवा. ठीक आहे, स्कॉलरशिप पण देत होते. आणि मग ती स्कॉलरशिप होती छत्रपती शिवाजी स्कॉलरशिप. तर ही स्कॉलरशिप त्यांनी दिली होती सावरकर यांना. आणि सावरकर पुढच्या काळामध्ये शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले होते, पण शिक्षण घेत असताना इंडिया हाऊसमध्ये राहून तिथं काय चाललं जायचं, क्रांतिकार्य करायचे, लक्षात ठेवा. ठीक आहे, मग क्रांतिकार्याला तिथं इंडिया हाऊस हे महत्त्वाचं केंद्र होतं. या इंडिया हाऊसमध्ये मादाम कामा असतील, सरदार राणा सिंग असतील, त्याच्यानंतर वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय असतील, असे बरेचसे लोक ह्या इंडिया हाऊस सोबत संबंधित होते, जे की सेनापती बापट असतील पुढच्या काळामध्ये, हेमचंद्र दास असतील. तर यांनी ह्या ठिकाणी राहून क्रांतिकार्याला प्रोत्साहन दिले, लक्षात ठेवा. पण क्रांतिकारकामधलं सगळ्यात महत्त्वाचं नाव होतं सावरकर, जे इंडिया हाऊसमध्ये तिथं राहिले होते, तिथून मग सगळं त्यांनी सूत्र हलवले होते, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इंडियन सोशलॉजिस्ट हे न्यूजपेपर होते 1904 ला, होम रूल सोसायटी होती 1905 ला, आणि इंडिया हाऊसची स्थापना त्यांनी केली होती 1905 ला. याच्या माध्यमातून ते काम करायचे. आणि पुढे गदर पार्टी 1 नोव्हेंबर 1913 ला आहे. पण गदर पार्टीचे संस्थापक मात्र लाला कोण आहेत, हरदयाळ आहेत, लक्षात ठेवा. गदर पार्टी सुद्धा महत्वाची आहे. क्रांतिकार्य करणारी गदर पार्टी, ज्याची स्थापना झाली होती उत्तर अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर, लक्षात ठेवा. हा आयोगाने प्रश्न विचारला होता की उत्तर अमेरिकेचा कोणता किनारा, तर उत्तर अमेरिकेचा पश्चिम किनारा या ठिकाणी ही गदर पार्टी स्थापन झालेली. आणि तिथं प्लॅन करून या भारतामध्ये सगळ्या गोष्टी इंग्रजांच्या विरोधात घडवून आणायच्या होत्या, त्यासाठी गदर पार्टीचं काम होतं. तर लाला हरदयाळ हे त्याचे महत्त्वाचे व्यक्ती आपल्याला सांगता येते, लक्षात ठेवा. म्हणजे विजोड पर्याय ओळखा, तर ड हे गदर पार्टी, त्याचं काय उत्तर आहे. 1-2 मिनिटांमध्ये. ज्या लोकांना इतिहास विषय अवघड वाटत असेल तर इतिहास विषयाच्या वेगवेगळ्या ऑनलाईन बॅचेस उपलब्ध आहेत. तर ह्या ऑनलाईन बॅचेस तुम्ही आपल्या ॲपवरून घेऊ शकता. जसं की हिस्ट्री बाय पवन सर हे ॲप पहिल्यांदा तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. त्या ठिकाणी स्टोअरमध्ये जावा, स्टोअर नावाचा ऑप्शन आहे, आणि स्टोअरमध्ये जाऊन तुम्हाला ह्या सगळ्या बॅचेस तिथं दिसतील. संयुक्त पूर्व आणि मुख्यची बॅच आहे, राज्यसेवा पूर्व आणि मुख्यची बॅच आहे, संयुक्त गट ब आणि क फक्त पूर्व परीक्षेची पण बॅच आहे, ज्याची फी 1299 आहे. राहिलेल्या एका महिन्यामध्ये तुम्ही ही बॅच घेऊ शकता. ह्या बॅचमध्ये तुम्हाला 45 व्हिडिओ दिलेत. त्या व्हिडिओमधून सगळा तुमचा इतिहास कव्हर होईल. सोबत तुम्हाला परीक्षा भिमुख तिथं नोट्स पण आहेत. ह्या नोट्सचा वापर तुम्हाला परीक्षेसाठी नक्की होईल. प्राचीन मध्ययुगीनची सुद्धा बॅच आहे, राज्यसेवा पूर्वला लागत आहे, आणि वन डे सुद्धा रिव्हिजन बॅच उपलब्ध आहेत. आता कंबाईनसाठी आपण एक वन डे बॅच टाकली आहे, ज्याची फी 249 रुपये आहे. तर याच्यामध्ये जवळपास 15 व्हिडिओ टाकलेत. तर ते 15 व्हिडिओ तुम्ही परीक्षा भिमुख बघू शकता, जे की तुम्हाला ह्या ॲपमध्ये ही वन डे रिव्हिजन बॅच आहे, लक्षात ठेवा. जसं आता आपण लेक्चर घेतोय का, तसेच फक्त 15 लेक्चर आहेत. याच्यामध्ये सगळा सिलेबस कव्हर केलाय, आणि या सगळ्या सिलेबसमधून तुमच्या त्या सगळ्या गोष्टी तिथं काय होतील, कव्हर होतील. जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर ॲप डाउनलोड करा, आणि तिथं ॲपमध्ये जाऊन तुम्ही बॅच घेऊ शकता. आणि त्याच्या नोट्स तुम्हाला टेलिग्रामला भेटतील. तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे @history188. तर हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. तर या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला वन डे रिव्हिजन बॅचच्या नोट्स उपलब्ध आहेत. त्या नोट्स तिथून प्रिंट काढा आणि सोबत लेक्चर बघा, तुमची रिव्हिजन होऊन जाईल. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन, तर अयोग्य विधान ओळखा असा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. तर अयोग्य विधान ओळखा, तर पहिलं वाक्य, चंद्रशेखर आझाद यांनी भगतसिंग यांच्या मदतीनं हिंदुस्थान असोसिएशन ही घटना येलो पेपर घटना म्हणून तयार केली. हे पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, 1924 मध्ये कानपूर या ठिकाणी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या नावानं क्रांतिकारी संघटना स्थापन झाली. काकोरी कट खटल्यामध्ये गोविंद वल्लभ पंत यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारकांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. हे तिसरं वाक्य. आणि प्रश्न विचारला अयोग्य विधान ओळखा. 3 वाक्य आहेत. ह्या 3 मधलं कोणतं अयोग्य वाटतं. खाली 4 पर्याय आहेत, फक्त ब, अ, क आणि सर्व योग्य. कुठलं तुम्हाला वाटतं अयोग्य.
हे 3 वाक्य आहेत आणि 3 वाक्यामधून आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे आणि त्याचं उत्तर आहे फक्त अ. लक्षात ठेवा, फक्त अ हे तिथं अयोग्य आहे. कारण का? कारण हा प्रश्न आता ह्या एरियावर राज्यसेवा पूर्वला प्रश्न आला होता की हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचं केंद्र कुठं होतं किंवा भगतसिंगाला भेटायला चंद्रशेखर आझाद कुठं गेले होते, तर ते दिल्लीला गेले होते. लक्षात ठेवा, तोच प्रश्न आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं, चंद्रशेखर आझाद यांनी भगतसिंग यांच्या मदतीनं हिंदुस्थान असोसिएशन या संघटनेची घटना येलो पेपर घटना म्हणून तयार केली. तर हे वाक्य चुकीचं आहे, कारण इथं असं असणं अपेक्षित होतं की ज्यावेळेस महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ मागं घेतली त्यावेळेस तरुण लोकांचा वर्ग काँग्रेसमधून बाहेर पडला आणि त्या तरुण लोकांमध्ये 2 व्यक्ती होते. एकाचं नाव होतं रामप्रसाद बिस्मिल आणि एकाचं नाव होतं सचिंद्र सन्याल. लक्षात ठेवा, रामप्रसाद बिस्मिल आणि सचिंद्र सन्याल. तर रामप्रसाद बिस्मिल यांनी उत्तर अमेरिकेमध्ये लाला हरदयाळ यांना पत्र लिहिलं आणि पत्र लिहून सांगितलं की आपल्याला परत एकदा क्रांतिकार्य चालू करायचं आहे. म्हणजे त्यावेळेस लाला हरदयाळ युरोपमध्ये होते, उत्तर अमेरिकेमधून त्यांना हद्दपार केलं होतं 13. लक्षात ठेवा, तर ते मग तिथं जर्मनी वगैरे या प्रदेशामध्ये ते राहायचे. मग ज्यावेळेस लाला हरदयाळ यांना पत्र लिहिलं त्यावेळेस तिकडून उत्तर आलं होतं रामप्रसाद बिस्मिल यांना की तुम्ही सचिंद्र सन्याल यांच्या घरी जा आणि त्यांच्या घरी जाऊन तुम्ही क्रांतिकार्याची एक रचना तयार करा, स्ट्रक्चर तयार करा आणि या स्ट्रक्चरनुसार पुढे कार्य तुम्ही चालू करा. आणि सचिंद्र सन्याल आणि रामप्रसाद बिस्मिल हे सोबतचे सहकारी. लक्षात ठेवा, ठीक आहे, दोघांचा पण एकमेकांचा सहवास होता किंवा स्नेह होता त्यांचा पण. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या दोघांनी एकत्र काम पुढे केलं. लक्षात ठेवा, आणि काम करत असताना रामप्रसाद बिस्मिल हे सचिंद्र सन्याल यांच्या घरी गेले आणि त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी तिथं असलेला एक पेपर घेतला. तो पेपर होता पिवळा किंवा येलो पेपर होता आणि या येलो पेपरवर त्यांनी क्रांतिकार्य कशा पद्धतीने करायचं याची घटना तयार केली. त्या घटनेलाच येलो पेपर घटना असं म्हणतात. म्हणजे परीक्षेला प्रश्न विचारतील येलो पेपर घटना ही कशाशी संबंधित आहे, हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेसोबत. लक्षात ठेवा, मग त्या पिवळ्या पेपरवर त्यांनी पूर्ण घटना तयार केली आणि त्या घटनेनं पुढे जी संघटना उद्याला आली ती संघटना म्हणजे हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन ही संघटना. तर 1924ला कानपूरमध्ये ही संघटना स्थापन करण्यात आली. रामप्रसाद बिस्मिल, सचिंद्र सन्याल हे लोक त्याच्यामध्ये होते. लक्षात ठेवा, त्याच्यानंतर 1924 मध्ये कानपूरमध्ये ही संघटना स्थापन झाली. हे बरोबर आहे. सुरुवातीचे लोक हे 2 महत्वाचे आहेत, त्यांनी ती संघटना स्थापन केली होती. पुढे बरेचसे लोक या संघटनेसोबत आले. काकोरी कट कटल्यामध्ये गोविंद वल्लभ पंत यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारकांचा बचाव करण्याचं काम झालं. हे पण बरोबर आहे, कारण समजा ही संघटना स्थापन झाली होती आणि या संघटनेच्या माध्यमातून काय करायचं होतं, क्रांतिकार्य करायचं होतं. तर सगळ्यात महत्वाचं, त्यांना पैसा लागणार होता. मग पैसा गोळा करण्यासाठी त्यांनी सरकारच्या तिजोरीवर दरोडा टाकायचा प्लॅन तयार केला होता. आता त्याला काकोरी लूट असं म्हणत नाहीत. लक्षात ठेवा, तर त्याचं नाव आता बदललंय. रिसेंटमध्ये चर्चेत आहे तो मुद्दा. यूपी सरकारनं त्याचं नाव वेगळं केलंय. तर त्याला म्हणतात काकोरी ट्रेन ऍक्शन. काकोरी कट लूट म्हणायचं नाही, तर काकोरी ट्रेन ऍक्शन म्हणायचं. लक्षात ठेवा, करंट मधला मुद्दा आहे. तुम्हाला चालू घडामोडी वाचताना याचा उल्लेख येणार आहे. त्यामुळे काकोरी कटाचं नाव आता बदललंय. तर काकोरी लूट नाही म्हणायचं, तर काकोरी ट्रेन ऍक्शन म्हणायचं, असं उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटनं ते नाव केलंय. तर त्याच्यामध्ये मग तिथं रेल्वेतून जाणारा, लखनौ पासून शहाजनपूरला जाणारी रेल्वे होती. तर त्या रेल्वेतून जाणारा तो सरकारचा पैसा लुटायचा होता. त्याच्यामध्ये 10 क्रांतिकारकांचा समावेश होता, पण याच्यामध्ये एकाही महिलाचा उल्लेख नव्हता. आणि तिथून जाणारा 8,000 रुपये तिथं काय केले होते, लुटले होते. तेवढे 8,000 रुपये त्या क्रांतिकारकांना तिथे भेटलेले. तर परीक्षेला आता कंबाईनला प्रश्न होता मेन्सला की काकोरी कटामध्ये कोणत्या व्यक्तीला फाशी गेली. लक्षात ठेवा, तर अशफाक उल्ला खान हे व्यक्ती महत्वाचे आहे, जे की पहिले मुस्लिम होते आणि त्यांना या कटामध्ये काय दिलं होतं, फाशी देण्यात आलं होतं. ठीक आहे, बघा अशा पद्धतीने अशफाक उल्ला खान यांना फाशी देण्यात आली होती. पण त्यांचा बचाव करण्याचं काम ज्यांनी केलं होतं ते व्यक्ती होते गोविंद वल्लभ पंत. तर त्यांच्या नेतृत्वाखाली पुढे त्या गोष्टी झालेल्या. आणि ज्यावेळेस काकोरी कट रचला गेला आणि तो काकोरी कट झाला, काकोरी ट्रेन ऍक्शन ती घटना झाली, त्यावेळेस मात्र इंग्रजांनी छापेमारी चालू केली. त्यावेळेस चंद्रशेखर आझाद भगतसिंगांना भेटायला दिल्लीला गेले होते आणि दिल्लीला भेटायला गेल्यानंतर फिरोजशाह कोटला मैदानावर त्यांची भेट झाली होती. आणि फिरोजशाह कोटला मैदानावर गेल्यानंतर तिथं चंद्रशेखर आझाद यांचं म्हणणं होतं की आपण क्रांतिकार्य बंद करू. पण तिथं भगतसिंग म्हणत होते क्रांतिकार्य बंद करायचं नाही, आपण क्रांतिकार्याचं स्वरूप बदलायचं. म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी एक शब्द ऍड केला होता, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन किंवा आर्मी. लक्षात ठेवा, म्हणजे सोशलिस्ट शब्द त्या संघटनेमध्ये कोणाच्या सांगण्यावरून आला, तर तो शब्द आला होता भगतसिंगाच्या सांगण्यावरून. ठीक आहे, तर ते महत्वाचं आहे, सोशलिस्ट शब्द लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं हे आपल्याला एक वाक्य सांगता येतील. यातलं पहिलं विधान चुकीचं आहे, बाकीचे 2 विधानं बरोबर आहे. प्रश्न येऊ शकतो आता राज्यसेवेला आणि कंबाईनला प्रश्न आलेला आहे मेन्सला, तर सगळं क्रांतिकारी व्यवस्थित करून जा, प्रश्न असणार. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, खालील विधानापैकी चुकीची नसलेली विधाने ओळखा. लक्षात ठेवा, चुकीची नसलेली म्हणजेच बरोबर असलेली विधानं ओळखा, बरोबर विधानं ओळखायची. अखिल भारतीय किसान सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष NG रंगा होते. पहिलं विधान, हे अधिवेशन 1936 मध्ये लखनौला भरलं. दुसरं विधान, या अधिवेशनाचे महासचिव म्हणून स्वामी सदानंद यांची निवड करण्यात आली.
आणि चौथं विधान, या अधिवेशनात 1 सप्टेंबर 1936 हा दिवस किसान दिवस म्हणून साजरा करण्यात आला. आणि प्रश्न आहे चुकीची नसलेली विधान ओळखा. पहिलं आता बघूया पर्याय. अ ब क बरोबर म्हणजे अ ब क बरोबर आहेत, अकड बरोबर आहेत, बड बरोबर आहेत आणि सर्व योग्य आहेत. म्हणजे आता ह्याच्यामधून तुम्हाला शोधायचं आहे. तर बघा कुठला तुम्हाला बरोबर वाटतं. 1 2 3 4 आहेत आणि खाली ऑप्शन आहेत, लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ब आणि ड बरोबर, म्हणजे ब आणि ड बरोबर आहे. तर अ आणि क हे चुकीचे आपल्याला दिसून येते, लक्षात ठेवा. आता काय होतं तर सगळ्यात महत्वाचं, अगोदर भारतामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस काम करायची. पण इंडियन नॅशनल काँग्रेस काम करत असताना ही काँग्रेस शेतकऱ्यांसाठी काम करत नव्हती, कारण राजकीय डिमांड त्याच्या असायच्या. किसान शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता यावे यासाठी ऑल इंडिया लेवलला संघटना असायला पाहिजे, हा विचार काही लोकांच्या मनात आला होता आणि त्यांनी मग अखिल भारतीय किसान सभेची स्थापना केलेली. आता लक्षात ठेवा, त्याच्या अगोदर प्रांतिक लेवलला किसान सभा काय काम करत होत्या. मग परीक्षेला प्रश्न येऊ शकतो कोणत्या प्रांतामध्ये कोणती किसान सभा होती. जसं की आता लक्षात ठेवा, स्वामी सहजानंद सरस्वती आहेत, तर स्वामी सहजानंद सरस्वती यांची किसान सभा होती बिहार किसान सभा. ठीक आहे, त्यांची बिहार किसान सभा काम करायची. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं एन जी रंगा होते, तर एन जी रंगा यांची किसान सभा होती आंध्र प्रांतीय किसान सभा. त्याच्यानंतर मालती चौधरी होत्या, तर मालती चौधरी यांची किसान सभा होती उत्कल प्रांतीय किसान सभा. त्याच्यानंतर फजल उल हक होते, तर त्यांची किसान सभा होती कृषक प्रजा पार्टी. म्हणजे अशा किसान सभा या 4 काम करत होत्या. नंतर यांना वाटलं की एकच असायला पाहिजे, म्हणून मग त्यांनी अखिल भारतीय किसान सभेची स्थापना केली. मग अखिल भारतीय किसान सभेची स्थापना केल्यानंतर ह्या अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष कोण होते, तर एन जी रंगा नाही, लक्षात ठेवा. तर ह्याचे अध्यक्ष होते स्वामी सहजानंद सरस्वती. तर स्वामी सहजानंद सरस्वती हे अखिल भारतीय किसान सभेचे काय झाले, अध्यक्ष झाले. आणि ह्या किसान सभेचं पहिलं अधिवेशन कुठं भरलं होतं, लखनौला. तर त्याचे अध्यक्ष सुद्धा स्वामी सहजानंद सरस्वती होते. पण अखिल भारतीय किसान सभेचं महासचिव म्हणून स्वामी सहजानंद सरस्वतींनी काम नाही केलं, तर महासचिव म्हणून काम करणारे व्यक्ती कोण होते, तर एन जी रंगा होते, लक्षात ठेवा. तर एन जी रंगा हे अखिल भारतीय किसान सभेचे काय आहेत, सचिव आहेत किंवा महासचिव आहेत. आणि ह्यांनी शेतकरी दिवस मानला कोणता, 1 सप्टेंबर 1936. तर हा शेतकरी दिवस म्हणून त्यांनी मानला. आज आपण वसंतराव नाईक यांची जयंती हा शेतकरी दिवस मानतो 1 जुलै, पण यांनी मानला होता 1 सप्टेंबर 1936 ला. आणि यांनी शेतकऱ्यांच्या मुलासाठी एक शाळा चालू केली, तर ती शाळा होती निद्रुब्रेल या ठिकाणी. याच्यावर राज्यसेवा मेन्सला पाठीमागे प्रश्न आला होता. तर अखिल भारतीय किसान सभेची निद्रुब्रेलला पहिली शाळा. आणि अखिल भारतीय किसान सभेचं ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन जिथं काँग्रेसचं भरलं होतं का, तर ते अधिवेशन होतं फिरोजपूरला. तर तिथंच अखिल भारतीय किसान सभेचं अधिवेशन भरलं होतं. तर त्या फिरोजपूरच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, तर एन जी रंगा होते, लक्षात ठेवा. पण अखिल भारतीय किसान सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष मात्र कोण होते, तर स्वामी सहजानंद सरस्वती. अखिल भारतीय किसान सभा स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा स्टेट किसान सभेनं अधिवेशन घेतलं होतं. तर हे अधिवेशन झालं होतं 1946 ला. तर ते अधिवेशन कुठं होतं, तर ते अधिवेशन होतं टिटवाळा, जे की ठाण्यामध्ये आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर टिटवाळा असणारा जो प्रांत आहे तिथं ते अधिवेशन झालं होतं. तर ह्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते बुवा नवले, हे नाव लक्षात ठेवा, परीक्षेला प्रश्न विचारतील. ठीक आहे, या अधिवेशनाचे चिटणीस कोण होते, तर शामराव परुळेकर. आणि त्या अधिवेशनाचे सहचिटणीस कोण होत्या, तर गोदावरी परुळेकर. आता लक्षात ठेवा, महाराष्ट्र किसान सभेचं टिटवाळा अधिवेशन हे महत्वाचं आहे. तिथं प्रश्न तयार झाला होता वारली समाजाच्या जंगलावर असणाऱ्या अधिकाराबाबत. आणि तिथं वारल्यांचं बंड हे बंड केलं होतं शामराव आणि गोदावरी परुळेकर यांनी, लक्षात ठेवा. आणि त्यावेळेस आपल्याला गेल्या वर्षी राज्यसभेला प्रश्न आला होता, कारण वारली बंड महत्वाचा आहे. ह्या वारली बंडाला या वर्षी किती वर्ष पूर्ण होत आहेत, 75 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून वारली बंडावर परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. नेतृत्व करणारे शामराव परुळेकर आणि गोदावरी परुळेकर. त्याच्यामध्ये गोदावरी परुळेकरांनी त्या बंडावर एक पुस्तक लिहिलंय. त्या पुस्तकाला सुद्धा यावर्षी 50 वर्ष पूर्ण झाले. तर त्या पुस्तकाचं नाव होतं जेव्हा माणूस जागा होतो. हे पुस्तक लक्षात ठेवा, जेव्हा माणूस जागा होतो हे जे पुस्तक आहे ना, याच्यावर परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. कारण हे पुस्तक आहे गोदावरी परुळेकर यांचं, जे वारल्यांच्या बंड यांच्यावर आहे. आणि शामराव परुळेकरांचं पुस्तक आहे वारल्यांचं बंड, ते सुद्धा महत्वाचं आहे. तर अशा पद्धतीनं हे वारली उठाव किंवा वारली संघर्ष याला 75 वर्ष पूर्ण झालेत. किसान सभेच्या माध्यमातून तो संघर्ष तिथं चालू होता. त्यामुळे प्रश्न येण्याची ज्या शक्यता इथं वाटते, लक्षात ठेवा. तर अखिल भारतीय किसान सभेबद्दल हे वाक्य लक्षात ठेवा. ह्या संघटनेवर एक तरी प्रश्न परीक्षेला पुढच्या काळामध्ये येऊ शकतो. त्याच्यानंतर जोड्या लावा. तर हे तुम्हाला दिले आता 1857 उठावाचे ग्रंथ आणि 1857 उठावामधले उठावर लिहिले ग्रंथ आणि त्या व्यक्तीची नावं. तर जोड्या लावायला प्रश्न आहे. तर योग्य जोड्या लावा अ गट ब गट. तर विनायक दामोदर सावरकर, अशोक मेहता, एस एन सेन आणि आर सी मुजुमदार आणि पुढे त्यांचे ग्रंथ दिले. ठीक आहे, तर विनायक दामोदर सावरकर यांचा ग्रंथ कोणता होता, तर द इंडिया वॉर ऑफ इंडिपेंडन्स हा त्यांचा ग्रंथ आहे. त्याला भारताचे स्वातंत्र्य समर असंही म्हणलं गेलं. अशोक मेहता यांनी काय कुठला ग्रंथ लिहिला होता, 1857 दी ग्रेट रिबेलियन हा त्यांचा ग्रंथ आहे. एस एन सेन यांचा ग्रंथ आहे 1857.
आणि आर.सी. मुजुमदार यांचा ग्रंथ होता द रिव्हॉल्ट ऑफ 1857. ठीक आहे, 4 लोकांचे ग्रंथ आणि 4 लोक, तर 1 2 3 4 सरळच असणार ते ऑप्शन आहे, ते त्याचं उत्तर आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं 1857च्या उठावर ग्रंथ परीक्षेला प्रश्न विचारला जातो. तर हे ग्रंथ मग कोणकोणते आहेत लक्षात ठेवा. टोटल जवळपास 11 ग्रंथ 1857च्या उठावर आपल्याला सापडतात. त्याच्यामध्ये आजपर्यंत आयोगानं 2 ग्रंथावर प्रश्न विचारून झालेला आहे. म्हणजे अशोक मेहता आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ग्रंथ आयोगाने विचारून झाले. तर बाकीचे 9 ग्रंथ विचारायचे बाकी आहेत. तर हे बाकीचे 9 ग्रंथ तुम्हाला आपल्या टेलिग्रामला भेटतील बघा. टेलिग्रामला नोट्स आहेत, त्या नोट्समध्ये हिस्ट्री 188 इथं तुम्हाला त्या नोट्स उपलब्ध करून दिलेत. तर तिथं तुम्हाला ते ग्रंथची नाव आहेत सगळे, तर ते नावं लक्षात ठेवा. पुढच्या काळामध्ये इथं प्रश्न येऊ शकतो. म्हणजे 1857च्या उठावर कुणी कोणता ग्रंथ लिहिला हे सुद्धा महत्वाचं आहे. ठीक आहे, तर प्रश्न असतो 1857च्या उठावाची माहिती कसा अभ्यास करायचा. तर 1857च्या उठावाचे 8 पॉईंट महत्वाचे आहेत. ह्या 8 पॉईंटला अनुसरून आपला अभ्यास झाला पाहिजे, जे की आपण पाठीमागं पण याच्याबद्दल बोललोय, लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं 1857च्या उठावाची कारण, 1857च्या उठावाचं नेतृत्व, 1857च्या उठावाचे ग्रंथ, 1857च्या उठावाची मतं, 1857च्या उठावाला अपयश आलं त्याची कारण, 1857च्या उठावामध्ये अस्तित्वात असलेली शहरं, 1857च्या उठावाला आलेले परिणाम, ते परिणाम कोणते, आणि 1857च्या उठावानंतर महाराष्ट्रामध्ये काय, म्हणजे 57 मध्ये महाराष्ट्र कुठं होता, महाराष्ट्रामध्ये झालेले उठाव. तर 1857च्या उठावामध्ये महाराष्ट्रामध्ये किती उठाव झाले होते, 11. त्या 11 उठावाची पूर्ण माहिती, कारण इथं 11 उठावावर कंटिन्यू 2022च्या परीक्षेला प्रश्न आलेले आहेत, लक्षात ठेवा. मग ह्या सगळ्या माहिती आपल्याला असली पाहिजे आणि ती त्या नोट्स मधून भेटेल. त्यामुळे 1857च्या उठावाचा अभ्यास करत असताना हे 8 पॉईंट, ह्या 8 पॉईंटवरच एका पॉईंटवर परीक्षेला काय असतो, प्रश्न असतो. तर इथं तुम्हाला दिला होता ग्रंथ, तर त्यांचे ग्रंथ महत्वाचे आहेत. 1857च्या उठावाची मतं पण विचारतात. राष्ट्रीय उठाव कोण म्हणलं, वांशिक संघर्ष कोण म्हणलं, हिंदू मुस्लिमांचं दंगे कोण म्हटलं, शिपायांचं बंड कोण म्हणलं, असे प्रश्न परीक्षेला आलेले आहेत. तर ते सगळे लक्षात ठेवा. सोबत महाराष्ट्रामधल्या उठावाचे नेतृत्व, पुढच्या वेळेला महाराष्ट्रातील उठावाचे नेतृत्व याच्यावर तिथं काय टाकेल, क्वेश्चन टाकेल, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा पुढचा क्वेश्चन, तर खालील विधानाचा विचार करा. तर शिक्षणासंदर्भात असलेला हा प्रश्न आहे. तर पहिलं वाक्य, कलकत्ता विद्यापीठाच्या समस्यांचा अभ्यास करून अहवाल देण्यासाठी एक आयोग नियुक्त करण्यात आला होता. म्हणजे कलकत्ता विद्यापीठाच्या समस्यांचा अभ्यास करायचा आहे, तर कोणता आयोग नेमला. या आयोगाच्या सदस्यांमध्ये आशुतोष मुखर्जी आणि जियाउद्दीन मध्ये 2 भारतीय सदस्य होते. परत तेच महत्वाचं आहे की कोणत्या कमिशनमध्ये भारतीय सदस्य काम करायचे. या आयोगानं असं मत व्यक्त केलं होतं की विद्यापीठ स्तरावरील शिक्षणाचा दर्जा सुधारायचा असेल तर माध्यमिक शिक्षणामध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे, असं कोण म्हणलं. तर खाली वरील विधानं कोणत्या आयोगाबाबत आहेत ते ओळखा. कोठारी कमिशन, सॅडलर आयोग, मुदलियार आयोग, राधाकृष्णन आयोग. तर हे विधानं सर्व आहेत सॅडलर आयोगासोबत, लक्षात ठेवा. तर सरकारनं सॅडलर आयोगाची स्थापना केली होती 1917ला. या सॅडलर कमिशनचं काम होतं कलकत्ता विद्यापीठाच्या समस्यांचा काय करणं, आढावा घेणं. पण त्यांनी शिफारशी देत असताना प्रायमरी एज्युकेशन पासून हायर एज्युकेशन पर्यंतच्या सर्व शिफारशी दिलेल्या आहेत. तर पुढचा एक प्रश्न असू शकतो, सॅडलर कोण होते. हा प्रश्न अजून कधी आला नाही, पुढच्या काळामध्ये प्रश्न असणार. तर हे सॅडलर इंग्लंड मधल्या लीड्स विद्यापीठाचे कुलगुरू होते, लक्षात ठेवा. हे जे लीड्स विद्यापीठ होतं ना, तर या लीड्स विद्यापीठाचे ते कुलगुरू होते आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली हे कमिशन नेमण्यात आलं होतं. आणि त्यांना सांगितलं होतं की तुम्ही विद्यापीठाच्या समस्यांचा अभ्यास करा. त्यावेळेस ते म्हणले होते कलकत्ता विद्यापीठामध्ये कामाचा जास्त बोज आहे, तर ढाका या ठिकाणी त्याची एक केंद्रित काय स्थापन करा, शाखा स्थापन करा. तर ढाका या ठिकाणी शाखा स्थापन करण्याचा उद्देश त्यांनी सांगितला होता. पण या कमिशनमध्ये 2 भारतीय सदस्यांची काय होता, उल्लेख होता. तर आशुतोष मुखर्जी आणि जियाउद्दीन अहमद हे 2 भारतीय व्यक्ती या कमिशनमध्ये सदस्य होते. यांना सोबत घेऊन शिक्षणाचा प्लॅन पुढे सॅडलर कमिशननं सुचवला होता. तर सॅडलरचं असं म्हणणं होतं की विद्यापीठीय स्तरावरील शिक्षणाचा दर्जा जर तुम्हाला गुणवत्ता सुधारायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं माध्यमिक शिक्षणामध्ये अगोदर सुधारणा करा, हे त्यांनी सांगितलं होतं. आणि माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर पदवीला ज्यावेळेस विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा असेल ना, त्यावेळेस इंटरमिडिएट वर्ग तयार करा. आणि ह्या इंटरमिडिएट वर्गामध्ये काय करा, 2 वर्षाचं त्या मुलाला शिक्षण द्या आणि त्या मुलाला कशासाठी तयार करा, पदवीसाठी. इंटरमिडिएट संस्था या निवडक शाळांना जोडा. त्या निवडक शाळांमधून, त्या इंटरमिडिएट मधून तिथं मूल्यमापन करा विद्यार्थ्याचं. आणि जर इथल्या सगळ्या परीक्षा तो पास झाला तरच त्या विद्यार्थ्याला पदवीला प्रवेश द्या. म्हणजे उच्च शिक्षणाचा दर्जा ऑटोमॅटिक सुधारेल असं यांना वाटायचं. त्यामुळे त्यांनी इंटरमिडिएट वर्ग व्यवस्था ही तर सांगितली होती. आणि पुढे ही व्यवस्था रद्द करणारं कमिशन होतं 1944ला. त्या कमिशनचं नाव होतं सार्जंट आयोग, लक्षात ठेवा. तर सार्जंट आयोगाने पुढे रद्द केलं होतं. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं सांगता येतं की जिथं
सॅडलर कमिशननं सांगितलेलं. ठीक आहे, स्त्री शिक्षकांची नेमणूक करा, स्त्रियांना शिक्षण द्या, ह्या सगळ्या शिफारशी सॅडलर आयोगाने केलेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर व्यावसायिक शिक्षण द्या, अनुदान द्या. तर बरेचसं सॅडलर कमिशननं प्राथमिक पासून हायर एज्युकेशन पर्यंत शिफारशी सुचवलेल्या होत्या. त्याच्यानंतर कोठारी कमिशन कधी आलं होतं? 1964-66 कोठारी कमिशन आलं होतं. आपण 10+2+3 हा शिक्षणाचा आपला आकृतीबंध कोठारी आयोगानुसार स्वीकारलेला होता. आता आपला आकृतीबंध 5+3+3+4 हा 2020 नुसार आहे, लक्षात ठेवा. तर आपण अगोदर कोठारी आयोगानुसार जात होतो 10+2+3. राधाकृष्णन आयोग कधी होता? तर राधाकृष्णन कमिशन होतं 1948-49ला. तर विद्यापीठीय आयोग असंही त्याला म्हणतात, लक्षात ठेवा. पाठीमागच्या लेक्चरमध्ये यांच्याबद्दल आपण बरंचसं पाहिलेलं आहे. मुदलियार कमिशन कधी होतं? 1952-53ला. तर मुदलियार कमिशननं काय सांगितलं होतं की माध्यमिक शिक्षणाला जास्त महत्त्व द्या, कारण माध्यमिक शिक्षण हे उद्याचं भवितव्य घडवणारं शिक्षण आहे. कारण देशाचं भवितव्य हे वर्ग खोल्यामधून घडतं आणि माध्यमिक स्तरावरचा विद्यार्थी हा जर गुणवत्तापूर्ण असेल तर तो देशाचं नेतृत्व करू शकतो. त्यामुळे तिथलं शिक्षण गुणवत्तापूर्ण असलं पाहिजे असं मुदलियार कमिशनला वाटतं, लक्षात ठेवा. तर एज्युकेशन बद्दलचा प्रश्न सॅडलर आयोगाबद्दल हे सगळे विधान होते. त्याच्यानंतर पुढचं अचूक विधाने ओळखा. पहिलं वाक्य, सुभाषचंद्र बोस यांच्यावर देशबंधू चित्तरंजन दास यांचा प्रभाव होता. 1938च्या हरिपुरा काँग्रेस अधिवेशनाचे सुभाषचंद्र बोस अध्यक्ष होते. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे संघटन केलं, जी सेना रासबिहारी बोसांनी स्थापन केली. आणि रासबिहारी बोसांनी आझाद हिंद सेनेला चलो दिल्ली हा नारा दिला, लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्त्वाचं पर्यायी उत्तर बरोबर विधान कोणतं, अचूक विधान कोणते. ठीक आहे, आता ज्यावेळेस आपण 4 विधानं वाचतो त्यावेळेस आपल्याला बरोबर विधानं कोणते वाटतात? तर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं विधान, सुभाषचंद्र बोस यांच्यावर देशबंधू चित्तरंजन दास यांचा प्रभाव होता. तर हे विधान बरोबर आहे, लक्षात ठेवा. यांचा प्रभाव होता म्हणूनच त्यांनी पुढच्या काळामध्ये स्वराज्य पार्टी सोबत काम केलं आणि स्वराज्य पार्टीच्या माध्यमातून कलकत्ता महानगरपालिका तिथले काय झाले होते, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम सुद्धा पाहिलं होतं. ठीक आहे, तर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तिथं निवडणुका झाल्या होत्या 23-24ला. तर सुभाषचंद्र बोस तिथं मुख्य कार्यकारी अधिकारी होते, लक्षात ठेवा. तर देशबंधू CR दास यांचा किंवा चित्तरंजन दास यांचा काय होता, त्यांच्यावर प्रभाव होता. त्याच्यानंतर 1938च्या हरिपुरा काँग्रेस अधिवेशनाचे सुभाषचंद्र बोस अध्यक्ष होते. 1938ला अध्यक्ष म्हणून काम केलं होतं. पण पुढे त्रिपुरीमध्ये जे अधिवेशन झालं होतं का तिथं वाद झाला होता आणि महात्मा गांधी बरोबर त्यांचे क्रायसिस झालेले. कारण महात्मा गांधी बरोबर त्यांचे स्नेहाचे संबंध पहिल्यापासून होते, लक्षात ठेवा. पण काही गोष्टीमध्ये मतभिन्नता होती, जी मतभिन्नता दुसऱ्या महायुद्धाला घेऊन होती आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्रजांना पाठिंबा द्यायचा असं महात्मा गांधी म्हणत होते आणि सुभाषचंद्र बोस म्हणत होते की दुसरं महायुद्ध हे आपण संधी म्हणून ओळखलं पाहिजे, आपण पाठिंबा द्यायचा नाही. त्यावेळेस मात्र त्यांच्यामध्ये वाद झाला. पण एकमेकाबद्दलचा मनामध्ये असणारा स्नेह, एकमेकाच्या मनामध्ये असणारं प्रेम हे थोडं सुद्धा कमी झालं नाही, लक्षात ठेवा. कारण हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. विचारामध्ये मतभिन्नता होती पण व्यक्तीबद्दल मतभिन्नता कधीच नव्हती. त्यामुळे पुढच्या काळामध्ये त्यांनी महात्मा गांधीला सांगितलं तुम्ही तुमच्या मार्गाने जा आणि मी माझ्या मार्गाने जातो, कारण माझा मार्ग हा माझा अंतिम असणार आहे, मी त्या मार्गाने जाणारच आहे. म्हणून पुढे त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा आणि सगळ्या सदस्यत्वाचा काय दिला होता, राजीनामा. पण 38च्या हरिपुरा अधिवेशनाचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस होते आणि विशेष म्हणजे सुभाषचंद्र बोस यांना अध्यक्ष करा हे खुद्द महात्मा गांधी म्हणलेले, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर सुभाषचंद्र बोस आझाद हिंद सेनेचे संघटन केलं होतं, जी त्यांनी रासबिहारी बोसांनी स्थापन केली, बरोबर आहे, लक्षात ठेवा. आता आझाद हिंद सेना कोणी स्थापन केली, आयोगानं आपल्याला प्रश्न विचारला होता आणि याचं उत्तर आयोगाने विशेष म्हणजे सुभाषचंद्र बोस दिलं होतं. पण खरं उत्तर हे रासबिहारी बोस आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद म्हणजे रासबिहारी बोसनी स्थापन केली, पण संघटन कोणी केलं होतं, तर संघटन सुभाषचंद्र बोसनी केलं होतं. त्यामुळे ही संघटना रासबिहारी बोस, कॅप्टन मोहन सिंग आणि कॅप्टन प्रीतम सिंग यांच्या, लक्षात ठेवा. कॅप्टन मोहन सिंग आणि कॅप्टन प्रीतम सिंग यांनी संघटना स्थापन केली होती आणि या संघटनेचं संघटन पुढे सुभाषचंद्र बोस यांनी केलं. रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेला चलो दिल्ली नारा दिला, तर हा नारा सुभाषचंद्र बोस यांनी दिला होता, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे इथं हे ड विधान चुकीचं आहे. त्यामुळे अ ब क हे आपल्याला त्याचे बरोबर विधानं सांगता येतील. सुभाषचंद्र बोस यांच्यावर आता राज्य सेवा मेन्सला प्रश्न आला, एक लक्षात ठेवा. कंबाईनला सुद्धा सुभाषचंद्र बोस यांच्यावर प्रश्न येऊ शकतो. कारण का, कारण सुभाषचंद्र बोस यांना या वर्षी किती वर्ष पूर्ण होत आहेत, 125 वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून कदाचित राज्यसेवा मेन्सला प्रश्न आलेला असावा. पण इथून पुढच्या काळामध्ये कंबाईनला सुद्धा सुभाषचंद्र बोस यांच्यावर प्रश्न असू शकतो. एक डिटेल व्हिडिओ 125 वर्षाचा बनवणार आहे, त्याच्यामध्ये सुभाषचंद्र बोस यांची डिटेल माहिती आपण घेऊया, ज्याच्यामधून सगळे सुभाषचंद्र बोस आपले काय होतील, कव्हर होतील, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर विजोड पर्याय ओळखा. कॅप्टन ऑट्राम, कॅप्टन ब्रिग्स, कॅप्टन लिव्हिंगस्टन आणि कॅप्टन अलेक्झांडर. तर हे 4 लोक आहेत. तर कुठलं वाटतं तुम्हाला विजोड? इंग्रज अधिकाऱ्याची नावं दिलेत आणि विजोड पर्याय ओळखा असं दिलंय. इथे एक संबंध आहे, तो संबंध तुमच्या लक्षात आला पाहिजे. ह्यातले 3 लोक एका उठावाशी संबंधित आहेत आणि एक व्यक्ती मात्र त्या उठावाशी संबंधित नाही, असा हा ऑप्शन आहे, असा हा प्रश्न आहे.
कुठलं वाटतं तुम्हाला उत्तर? विजोड पर्याय ओळखा. तर विजोड पर्याय ओळखा, याचं उत्तर आहे लक्षात ठेवा कॅप्टन अलेक्झांडर. तर कॅप्टन अलेक्झांडर हे कुठल्या उठावाशी संबंधित आहेत? कोळी उठावाशी संबंधित आहेत. आणि कॅप्टन ऑट्राम, कॅप्टन ब्रिग्स, कॅप्टन लिव्हिंगस्टन हे कुठल्या उठावाशी संबंधित आहेत? तर हे संबंधित आहेत कोणत्या उठावाशी? भिल्लांचा उठाव याच्यासोबत संबंधित आहेत. आता लक्षात ठेवा हा प्रश्न आता विचारला होता, पण आयोगानं स्टेटमेंटमध्ये नावं दिले होते. ठीक आहे, तर हा प्रश्न मी अशा पद्धतीने दिला की एका उठावाला संबंधित असणारे इंग्रज अधिकारी. म्हणजे लक्षात ठेवा आता प्रश्न कसा येतोय, तर ज्यावेळेस आपण नेतृत्व लक्षात ठेवतो ना, त्यावेळेस त्या नेतृत्वासोबत इंग्रज अधिकाऱ्यांचे नावही लक्षात ठेवा. कारण इंग्रज अधिकाऱ्यांचे नावं इथं परीक्षेला विचारले जातात आणि बरोबर ते मग लक्षात ठेवताना गडबड होते किंवा तिथं फोकस नसतो आपला. आपण सहज वाचून जातो पण लक्षातच ठेवायला पाहिजे असं ते डोक्यात नसतं. त्यामुळे प्रश्न इथे येताना दिसत आहेत आता. आणि आता PSI STISOच्या मेन्सला इथं प्रश्न आलेत लक्षात ठेवा. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे नावं आपल्या लक्षात असणं अपेक्षित आहे. तर अलेक्झांडर हे कोळी उठावाशी संबंधित होते आणि 3 लोक भिल्लांच्या उठावाशी संबंधित आहेत. तर भिल्लांचा 1822ला पहिला उठाव केला होता, त्या व्यक्तीचं नाव होतं हिरा. लक्षात ठेवा. तर हिरा या व्यक्तीने 1822ला भिल्लांना सोबत घेऊन उठाव केलेला. त्याच्यानंतर 1825ला उठाव केला होता, त्या व्यक्तीचं नाव होतं सेवाराम घिसाडी. तर सेवाराम घिसाडी यांनी केलेलं बंड एका इंग्रज अधिकाऱ्याने दडपून टाकलं, त्या इंग्रज अधिकाऱ्याचं नाव होतं कॅप्टन ऑट्राम. तर कॅप्टन ऑट्राम हा तिथं होता लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानं ते सेवाराम घिसाड्याचं बंड दडपून टाकलं होतं आणि सेवाराम घिसाड यांना पकडलं आणि त्यांना पुढे फाशी दिली लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भिल्लांचा उठाव बंद करण्यासाठी तिथं एक कलेक्टर नेमला होता, त्याचं नाव होतं कॅप्टन ब्रिग्स किंवा कलेक्टर ब्रिग्स लक्षात ठेवा. तर कलेक्टर ब्रिग्स तिथं नेमलेला, म्हणजे कलेक्टर ब्रिग्स कॅप्टन ब्रिग्स तिथं होता. त्याच्यानंतर कॅप्टन ब्रिग्सनं कोणाची निवड केली होती? तर कॅप्टन ब्रिग्सनं डुसाटची निवड केली होती लक्षात ठेवा. म्हणजे डुसाट हा सुद्धा एक व्यक्ती आहे ज्याला भिल्लांचं बंड शांत करण्यासाठी कॅप्टन ब्रिग्सनं नेमलेलं. म्हणजे त्या लिव्हिंगस्टन सोबत इथं पर्यायामध्ये अजून एक व्यक्ती आहे लक्षात ठेवा, डुसाट, जो इंग्रज अधिकारी आहे, तर त्याची पण नेमणूक करण्यात आली होती. तर कॅप्टन डुसाटनं कोणाला शिक्षा दिल्या होत्या? तर कॅप्टन डुसाटनं शेख डुल्ला नावाचा व्यक्ती होता. आता हे पण लोक लक्षात ठेवा, शेख डुल्ला. तर आता राज्यसेवा मेन्सला प्रश्न होता की शेख डुल्ला कोण होता? तर शेख डुल्ला हा पेंढाऱ्यांचा नेता होता लक्षात ठेवा. कोण होता? पेंढाऱ्यांचा नेता. तर शेख डुल्ला हा पेंढाऱ्यांचा नेता होता, त्याला शिक्षा दिल्या होत्या कॅप्टन डुसाटनं. ठीक आहे, त्याच्यानंतर मग डुसाट नंतर भिल्लांचा उठाव शांत करायला कोण आलं होतं? तर त्या व्यक्तीचं नाव होतं लिव्हिंगस्टन. तर लिव्हिंगस्टननं तो उठाव सगळा पुढच्या काळामध्ये काय केलेला? बंद केलेला. म्हणजे लक्षात ठेवा कॅप्टन ऑट्राम, कॅप्टन ब्रिग्स, कॅप्टन डुसाट आणि लिव्हिंगस्टन हे लोक खालीलपैकी कोणत्या उठावाशी संबंधित आहेत? तर हे सगळे लोक कोणत्या उठावाशी संबंधित आहेत? भिल्लांचा उठाव. ठीक आहे, तर अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातील पुढच्या काळामध्ये. आणि त्याच्यानंतर कोळ्यांचा उठाव. आता कॅप्टन अलेक्झांडर हा कोळी उठावाशी संबंधित आहे. तर कोळ्यांचा उठाव झाला होता 1828ला. त्याचं नेतृत्व केलं होतं रामजी भांगडिया या व्यक्तीनं लक्षात ठेवा. आणि रामजी भांगडिया यांचा उठाव 2 इंग्रज अधिकाऱ्यांनी दडपून टाकलेला. एकाचं नाव होतं अलेक्झांडर आणि एकाचं नाव होतं मॅककिंटॉश. अलेक्झांडर आणि मॅककिंटॉश हे 2 लोक आहेत ज्यांनी कोळ्यांचा उठाव बंद केलेला. त्याच्यानंतर दुसरा उठाव झाला होता 1839ला कोळ्यांचा. इथं मात्र 200 कोळी एकत्र होते, इथं नेता नव्हता. पण हा उठाव दडपून टाकणारा इंग्रज अधिकारी होता कॅप्टन रोज. तर पुढच्या काळामध्ये कॅप्टन रोजवर प्रश्न विचारतील. कोळ्याचा दुसरा उठाव रोजनं दडपून टाकलेला. आणि तिसरा उठाव होता कोळ्यांचा 1844-45ला. कधी होता? 1844-45ला. तर हा उठाव दडपून टाकणारा व्यक्ती कोण होता? इथं 2 नेते होते, राघू भांगडिया आणि बापू भांगडिया. तर इथं उठाव दडपून टाकणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं कॅप्टन जेल. तर हे लक्षात ठेवा, कॅप्टन जेल. तर कॅप्टन जेल कोणाच्या उठावाशी संबंधित आहे? तर कोळ्यांच्या. म्हणजे कोळ्यांच्या उठावाशी संबंधित असणारे इंग्रज अधिकारी अलेक्झांडर, मॅककिंटॉश, कॅप्टन रोज आणि कॅप्टन जेल हे महत्वाचं आहे. तर अशा पद्धतीने इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर विजोड पर्याय ओळखा हा प्रश्न, आणि त्यातला अलेक्झांडर विजोड आहे कारण तो कोळी उठावाशी संबंधित आहे. ठीक आहे, समजलं? अशा टाईपचे प्रश्न येतात, एकदम साधे सोपे, फक्त तो एरिया कळायला पाहिजे. प्रश्न कसा येतो तर तो प्रश्न बरोबर सुटतो लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, खालील विधानाचा विचार करा. युद्ध समाप्तीनंतर नमूद केलेल्या पद्धतीनुसार भारताचे संविधान तयार करण्यासाठी एक निर्वाचित समिती तयार करण्यात आली. या समितीत भारतीय संस्थानांना सहभाग असण्याची व्यवस्था करण्यात आली. घटना समितीची निवडणूक ही प्रांतिक कायदेमंडळाच्या कनिष्ठ सभागृहाद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीनुसार होईल असं सांगण्यात आलं. आता सगळ्यात महत्वाचं ही गोष्ट आहे की युद्ध समाप्तीनंतर नमूद केलेल्या पद्धतीनुसार भारताचं संविधान तयार करण्यासाठी एक निर्वाचित समिती तयार करण्यात आली.
ठीक आहे. आता युद्ध समाप्तीनंतर हे सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. या समितीमध्ये भारतीय संस्थानांना सहभाग असण्याची व्यवस्था करण्यात आली आणि या समितीची निवडणूक प्रांतीय कायदेमंडळाच्या कनिष्ठ सभागृहाद्वारे प्रमाणित प्रतिनिधित्वाद्वारे केली जाईल असं सांगितलं. तर कुठली योजना होती? क्रिप्स मिशन, वेवेल प्लॅन, त्रिमंत्री योजना आणि माउंटबॅटन प्लॅन. ठीक आहे. तर हे सगळ्यात महत्वाचं होतं. युद्ध समाप्तीनंतर म्हणजे क्रिप्स योजना होती, लक्षात ठेवा. तर क्रिप्स योजनेमध्ये सांगण्यात आलं होतं युद्ध समाप्ती झाल्यानंतर आम्ही भारताचं संविधान तयार करण्यासाठी काय करू, एक निर्वाचित लोकांची घटना समिती स्थापन करू. जे क्रिप्सनं सांगितलं होतं तेच सगळ्यात महत्वाचं त्रिमंत्री योजनेचा पुढचा आराखडा आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे क्रिप्स काय म्हणत होते, तर आम्ही भारताला वसाहतीचं स्वराज्य देऊ, पण युद्ध संपल्यानंतर लक्षात ठेवा आम्ही भारताला निर्वाचित लोकांची घटना समिती बनवण्याचा अधिकार देऊ आणि भारताची घटना पूर्णतः भारतीयांनी बनवावी. या सगळा विचार क्रिप्स मिशन मध्ये होता. पण क्रिप्स मिशन आपण नाकारलं होतं कारण युद्ध समाप्ती होईपर्यंत वाट बघणं हे आपल्याला शक्य नव्हतं. त्यामुळे क्रिप्स मिशनचं अपयश हे छोडो भारतची सुरुवात आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे क्रिप्स मिशन मध्ये ह्या गोष्टी होत्या: वसाहतीचं स्वराज्य, निर्वाचित लोकांची घटना समिती आणि पूर्णतः भारतीयांनी घटना बनवावी. हा सगळे अधिकार आपल्याला दिले होते. पण आपण मात्र क्रिप्स मिशन नाकारलं होतं कारण आपण युद्ध संपलेपर्यंत वाट बघणं शक्य नव्हतं. त्यामुळे महात्मा गांधी म्हणले होते पुढील बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा चेक आहे. त्याच्यानंतर महात्मा गांधींनी सुद्धा टीका केली होती, जर तुम्हाला एवढंच द्यायचं होतं तर क्रिप्सला म्हणले होते तुम्ही भारतात कशाला आले. त्याच्यानंतर पंडित नेहरूंनी सुद्धा टीका केली होती. पंडित नेहरू म्हणले होते क्रिप्स सारखा व्यक्ती स्वतःला सैतानाचा वकील बनू देते. त्याच्यानंतर हिंदू महासभेनं सुद्धा क्रिप्स मिशन फेटाळलं होतं. हिंदू महासभा म्हणली होती पाकिस्तान निर्मितीचा जिवंत विषाणू म्हणजे क्रिप्स मिशन, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर पाकिस्तान निर्मितीचा जिवंत विषाणू म्हणजे क्रिप्स मिशन अशी टीका मुस्लिम लीगनं किंवा जिनानी सुद्धा क्रिप्स मिशन फेटाळलं कारण त्याच्यामध्ये पाकिस्तानच्या राष्ट्राचा विचार नव्हता, म्हणून जिना म्हणले मला अमान्य आहे. नंतर अस्पृश्य वर्ग आणि शिखांनी सुद्धा फेटाळली कारण त्यांच्या इथं बहुसंख्याक तिथं त्यांच्या तरतुदी नव्हत्या. त्यामुळे त्यांनी सुद्धा क्रिप्स मिशनला काय केला, नकार दिला. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. तर क्रिप्स मिशन होतं 1942ला, त्रिमंत्री योजना होती 1946ला, वेवेल प्लॅन होता 1945ला आणि माउंटबॅटन योजना होती 1947ला 3 जूनला. म्हणजे ह्यांचा कालानुक्रम लावा असा सुद्धा परीक्षेला जर प्रश्न आला तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथं काय होईल, उपयोगी पडेल, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा 28 एप्रिल 1916 मध्ये स्थापन झालेल्या इंडियन होम रूल लीगचे प्रथम अध्यक्ष कोण होते, तर हे महत्वाचं आहे. इंडियन होम रूल लीग याचे प्रथम अध्यक्ष कोण होते, जे की 1916ला ती चळवळ चालू झाली होती. अॅनी बेझंट, लोकमान्य टिळक, जोसेफ बॅप्टिस्टा आणि लाला हरदयाळ. तर ह्याचे कोण होते, पहिले अध्यक्ष जोसेफ बॅप्टिस्टा. हे नाव खूप महत्वाचं आहे. तर जोसेफ बॅप्टिस्टा यांचा जन्म ही मुंबईमध्ये झाला होता, लक्षात ठेवा. मुंबईमध्ये माझगाव या ठिकाणी छोटंसं ठिकाण आहे. ठीक आहे. तर माझगाव या ठिकाणी छोटंसं ठिकाण आहे, तर त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता. त्याच्यानंतर त्याला म्हातार पाकाडी असं काहीतरी नाव आहे, लक्षात ठेवा. म्हातार पाकाडी असं म्हणतात त्याला. ठीक आहे. तर त्यांना मॅजिन ऑफ म्हातार पाकाडी या नावानं ओळखलं जातं. म्हणजे म्हातार पाकाडी एक छोटंसं ठिकाण आहे मुंबईमध्ये. महाराष्ट्रीयन ख्रिश्चन कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला होता. तर त्यांना त्या प्रांतातलं मॅजिनी ऑफ म्हातार पाकाडी असं म्हणलं जातं. तर हे त्यांचं महत्वाचा उल्लेख आहे. त्याच्यानंतर ते प्रसिद्ध असे वकील होते. त्यांनी लोकमान्य टिळकांचा खटला 1908ला चालवला होता, लक्षात ठेवा. त्यामुळे त्यांचं नाव पण खूप प्रसिद्ध होतं. टिळकांचा खटला कोण घेत नव्हतं, राजद्रोहाचा खटला दाखल केलेला तर जोसेफ बॅप्टिस्टांनी तो घेतला होता, लक्षात ठेवा. पुढे 1925ला ते मुंबईचे काय झाले होते, महापौरही झाले होते. मुंबईचे महापौर सुद्धा होते. आणि विशेष म्हणजे लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर होम रूल चळवळ पुढे चालू ठेवण्याचं काम हे जोसेफ बॅप्टिस्टांनी केलं होतं, लक्षात ठेवा. लोकमान्य टिळकांना होम रूल चालू करा असं पहिल्यांदा सल्ला देणारे जोसेफ बॅप्टिस्टा आहेत. जवळपास 1899 मध्येच त्यांना ते म्हटले होते की चालू करा. 1906ला म्हणले होते चालू करा, पण ह्या काळामध्ये योग्य वेळ नाही असं टिळकच त्यांना म्हणले होते. खूप घाई होईल होम रूल चळवळ चालू करण्यासाठी, त्यामुळे टिळकांनी तर नकार दिला होता. पण पुढच्या काळामध्ये ज्यावेळेस 1916ला ते भेटले त्यावेळेस टिळकांनी त्यांचं म्हणणं ऐकलं आणि 1916 पासून होम रूल चळवळ चालू केली. त्या इंडियन होम रूलचे पहिले अध्यक्ष जोसेफ बॅप्टिस्टा होते. लोकमान्य टिळकांच्या होम रूल चळवळीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं, तर लक्षात ठेवा. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं होम रूल चळवळ जी होती का, तर ती होम रूल चळवळ 1916ला चालू झालेली. पण होम रूल चळवळीत 2 भागामध्ये दोघांच्या वेगळ्या मुवमेंट होत्या. पहिली होम रूल चळवळ होती 1 एप्रिल 1916ला जी लोकमान्य टिळकांची होते आणि दुसरी होम रूल चळवळ होती सप्टेंबर 1916ला, लक्षात ठेवा. लोकमान्य टिळकांची होम रूल चळवळ होती कधी कुठं चालू झाली होती, केंद्र पुण्यामध्ये, पुणे केंद्र होतं. तर यांचं मात्र मद्रासमध्ये अड्यार केंद्र होतं. होम रूल ही चळवळ आयर्लंडच्या धर्तीवर होती, सगळ्यात महत्वाचं. आणि याच्या माध्यमातून स्वशासनाची मागणी सरकारला करायची होती
आणि स्वशासन मागण्यासाठीच त्यांनी तिथं काय केलेला ती चळवळ चालू केलेली. पण सगळ्यात महत्त्वाचं या चळवळीला जास्त काही पुढे यश भेटलं नाही, कारण यांचं नेतृत्व हे या चळवळीपासून दूर जात राहिलं. तर पुढच्या काळामध्ये मग इथं महात्मा गांधीजींचा पण राजकीय पटलावर उदय झाला, तेव्हा पुढच्या काळामध्ये महात्मा गांधींनी भारताचं नेतृत्व केलं, लक्षात ठेवा. पण पहिली होम रूल चळवळ कोणाची होती हा योगाचा प्रश्न होता, तर ते होते लोकमान्य टिळक. आणि यांच्या होम रूल चळवळीचे सचिव कोण होते, तर नची केळकर. तर नची केळकर हे सचिव आहेत आणि अध्यक्ष मात्र कोण आहेत, तर जोसेफ बॅप्टिस्ट आहेत, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने हे दोन लोक आपल्याला इथं सांगता येतील. त्याच्यानंतर खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. 4 संघटना दिलेत आणि त्यांचं इसवी सन दिलंय. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, बॉम्बे असोसिएशन, ईस्ट इंडिया असोसिएशन आणि इंडियन लीग. आणि पुढे त्यांची इसवी सन दिलेत. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1884. आता हे 1884 नाही, तर याचं उत्तर आहे 1885. कारण बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही संघटना 3 लोकांची होती, बद्रुद्दीन तय्यबजी, केटी तेलम, फिरोजशाह मेहता. ठीक आहे. तर या लोकांनी 1885 ला ही संघटना स्थापन केली होती आणि या संघटनेचे उपाध्यक्ष होते दादाभाई नौरोजी आणि यांच्याकडेच काँग्रेसचं पहिलं अधिवेशन भरवण्याची जबाबदारी मुंबईमध्ये टाकण्यात आली होती. या 3 लोकांना ब्रदर्स इन लॉ असं म्हणलं जातं, लक्षात ठेवा, ब्रदर्स ऑफ लॉ. ठीक आहे. त्याच्यानंतर बॉम्बे असोसिएशन ही संघटना 1852, बरोबर आहे, पण किती ऑगस्ट 1852, 26 ऑगस्ट. त्याच्यानंतर ह्या बॉम्बे असोसिएशनचे संस्थापक 4 लोक होते, दादाभाई नौरोजी, जगन्नाथ शंकर सेठ, त्याच्यानंतर फरदोनजी नौरोजी आणि भाऊदाजी लाड. तर याचे आता सचिव विचारून झाले होते, तर परीक्षेला कंबाईन मेन्सला सचिव होते, तर पहिले सचिव कोण आहेत, भाऊदाजी लाड. आणि दुसरे सचिव होते विनायक जगन्नाथ शंकर सेठ यांचा मुलगा, लक्षात ठेवा. तर पूर्ण कार्यकारिणी बॉम्बे असोसिएशनची लक्षात ठेवा, त्याच्यावर प्रश्न विचारतील. ईस्ट इंडिया असोसिएशन ही 1866 ला लंडनमध्ये असणारी संस्था दादाबाई नौरोजी आणि उमेशचंद्र बॅनर्जी या लोकांनी स्थापन केलेली आपल्याला दिसून येते. आणि इंडियन लीग ही संघटना 1875 ला आपले शिशिर कुमार घोष या व्यक्तींनी ही संघटना स्थापन केलेली दिसून येते. अमृत बाजार पत्रिका हे त्यांची पत्रिका होती, ज्याच्या माध्यमातून त्यांनी तिथल्या क्रांतिकारकांचे प्रश्न तिथं मांडले. इंडियन लीगचं वैशिष्ट्य काय, राजकीय शिक्षण भारतीय लोकांना द्या असं म्हणणारी पहिली संघटना आणि राजकीय उद्दिष्ट पहिल्यांदा सांगणारी पहिली संघटना म्हणजे शिशिर कुमार घोष यांची इंडियन लीग, महत्वाची आहे बंगालमधली. आणि हीच इंडियन लीग संघटना पुढे 1876 मध्ये इंडियन असोसिएशन मध्ये काय झाली होती, विलीन झाली होती, लक्षात ठेवा. तर इंडियन असोसिएशन मध्ये विलीन झालेली संघटना इथं महत्वाची मानली जाते. ठीक आहे. खालीपैकी अयोग्य ओळखा. तर अयोग्य कोणतं होतं, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1884 नाही तर 1885. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या लखनौ करारातील प्रमुख तरतुदी होत्या. तर लखनौ करारावर प्रश्न आहे. तर वसाहतीच्या स्वराज्याची मागणी करणं, मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करणं, जहाल आणि मवाळ समेट घडवून आणणं, स्वदेशी चळवळ उभारणं. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं काय उत्तर आहे याचं, लखनौ करार 1916 ला होता. त्या 2च गोष्टी होत्या, वसाहतीच्या स्वराज्याची मागणी आणि मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ. म्हणजे अ आणि ब हे त्याचं उत्तर आहे, लक्षात ठेवा. हे बाकीच्या 2 गोष्टी त्याच्यामध्ये असू शकत नाहीत, कारण काही संबंध नाही त्यांचा. आता बघा, सगळ्यात महत्वाचे 1916चं काँग्रेसचं अधिवेशन कुठं झालं होतं, लखनौला. या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, अंबिकाचरण मुजुमदार. ह्या अधिवेशनामध्ये लखनौ करार पण झाला होता आणि लखनौ ऐक्य पण झाले, लक्षात ठेवा. करार झाला होता 2 संघटनेमध्ये. त्या 2 संघटना कोणत्या, एक म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस आणि दुसरं म्हणजे मुस्लिम लीग. आणि ऐक्य कोणामध्ये झालं होतं, तर 2 गटात झालेलं. एक गट कोणता होता, जहाल, आणि दुसरा गट कोणता होता, मवाळ. जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये समेट पण झाला, पण तो ऐक्य म्हणून झाला. आणि करार म्हणून इंडियन नॅशनल काँग्रेस आणि मुस्लिम लीग. मग इंडियन नॅशनल काँग्रेसची डिमांड काय होती, वसाहतीचं स्वराज्य मिळवणं. त्याला मुस्लिम लीगनं काय द्यायची होती, मान्यता. आणि मुस्लिम लीगची डिमांड होती स्वतंत्र मतदारसंघ, त्याला काँग्रेसनं मान्यता द्यायची होती, म्हणून काँग्रेसनं स्वतंत्र मतदारसंघाला मान्यता दिली. त्यामुळे दोघांमध्ये झालेला हा करार महत्वाचा आहे. तर परीक्षेला प्रश्न आला होता, लखनौ करारावर कोणाच्या सह्या होत्या, हा योगाचा क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. तर लखनौ करारावर दोघांच्या सह्या होत्या, एक म्हणजे लोकमान्य टिळक आणि दुसरे म्हणजे जिना. या 2 लोकांनी सह्या केल्या होत्या. आणि जवळपास हिंदू मुस्लिम ऐक्य घडवण्याचा तो प्रयत्न होता. आणि हिंदू मुस्लिम ऐक्य हे पुढच्या काळामध्ये इथून पुढे चालू झालं होतं. भारतीय राष्ट्रीय चळवळीमध्ये नवीन पर्वाचा उदय इथून सुरू झाला, लखनौ करारापासून. कारण आजपर्यंत काँग्रेस सोबत कधी मुस्लिम लीगचे सदस्य नव्हते, तर मुस्लिम लीगचे सदस्य राष्ट्रीय भावनेतून इथं एकत्र आले. कारण खरं तर ते राष्ट्रीय भावनेतून एकत्र आले नव्हते, कारण सांप्रदायिकतेचा प्रश्न तयार झाला होता आणि तो पुढे सोडवायचा होता, लक्षात ठेवा. जर एक झाले असते तर दोघांच्या 2 वेगळ्या डिमांड असल्या असत्या का, तर नसते, लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्वाचं मग पुढचं राजकारण सगळं वेगळं आहे, तुम्हाला ते सगळं क्लासमध्ये सांगितलेलं आहे. पण ह्या गोष्टी लक्षात ठेवा, ती इथं दोघांच्या सह्या होत्या. आणि जिना यांना हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत कोण म्हणलं,
तर ह्याच्याबद्दलचं हे जे वाक्य आहे का त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्या. जिना यांना हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत कोण म्हणलं, तर त्या व्यक्तीचं नाव. ठीक आहे, तर त्या व्यक्तीचं नाव सांगा. तर अशा पद्धतीने हे 2 ह्याचे उत्तर आहेत. आणि लखनौ करार अंबिकाचरण मुजुमदार यांच्या अध्यक्षतेखाली तो तिथं करार पार पडलेला. ठीक आहे, त्याच्यानंतर ब्रिटिश सत्ता ही ईश्वरी योजना आहे, यातच भारताचं कल्याण आहे आणि भारताच्या विकासाला वळण मिळणार आहे अशी विचारधारा खालीलपैकी कोणत्या नेत्यांची होती, योग्य पर्याय ओळखा. म्हणजे ब्रिटिश सत्ता ही ईश्वरी योजना असं कोण म्हणायचं, तर खाली लोक दिलेत: लोकमान्य टिळक, नामदार गोखले, रानडे आणि सावरकर. सगळ्यात महत्वाचं मवाळ विचारधारा असणारे जे व्यक्ती होते का, त्या लोकांची धारणा होती की ब्रिटिश सत्ता ही ईश्वरी योजना आहे आणि यातच आपलं कल्याण आहे, आपण ब्रिटिशांच्या सत्तेला पाठिंबा द्यायला पाहिजे असं म्हणणारे कोण होते, तर टिळक नसणार, लक्षात ठेवा. सावरकर सुद्धा नसणार. मग मवाळ कोण होते, तर नामदार गोपाळकृष्ण गोखले आणि सगळ्यात महत्वाचं न्यायमूर्ती रानडे. तर रानडेंचंच वाक्य होतं, ब्रिटिशांची सत्ता ही ईश्वरी योजना आहे किंवा ईश्वराने दिलेली एक आपल्याला काय देणगी आहे असं रानडे म्हणायचे. आणि गोपाळकृष्ण गोखलेंना सुद्धा इंग्रजांची मवाळ विचारधारा होती, त्यामुळे त्यांची सत्ता सुद्धा त्यांना तिथं असावी असं वाटायचं. त्यामुळे त्यांनी बहिष्काराला, स्वदेशी चळवळीला, काही गोष्टीवर बहिष्कार टाकायला गोखलेंचा विरोध होता, लक्षात ठेवा. त्यामुळे हे 2 लोक बरोबर आहेत, ब आणि क. त्यामुळे उत्तर आहे ब आणि क बरोबर. ठीक आहे, अशा पद्धतीने मवाळ विचारधारा सोबत जहाल विचारधारा ह्या दोन्ही विचारधारेचा अभ्यास करा. तिथल्या संस्था, तिथल्या संघटना, तिथले लोक हे परीक्षेसाठी महत्वाचे आहेत, कारण त्याच्यावर कंटिन्यू परीक्षेला प्रश्न येताना दिसतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपलं हे सगळं. मग आता हे तुम्हाला एक महत्वाची माहिती की येणारी कंबाईन पूर्व परीक्षा आहे, त्याला जर तुम्हाला रिव्हिजन फास्ट करायचे असेल तर बऱ्याच लोकांना वन डे रिव्हिजन बॅच हवी होती, तर वन डे रिव्हिजन बॅच चालू झालेली आहे. ह्या वन डे रिव्हिजन बॅचची फी आहे 249 रुपये. तुम्ही आपल्या ॲपवर जाऊ शकता आणि ॲपवर जाऊन तिथं वन डे रिव्हिजन बॅच घेऊ शकता. ह्या वन डे बॅचमध्ये 15 लेक्चर आहेत आणि या 15 एक लेक्चर 40 ते 50 मिनिटाचा आहे. तर ह्या लेक्चरमधून तुमचा सगळा इतिहास कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही अगोदर वाचलेलं असणं अपेक्षित आहे. वन डे बॅच म्हणजे अगोदर तुमचा अभ्यास आहे, त्याला तुम्हाला रिव्हिजनची जोड द्यायची आहे, तर त्यासाठी ही बॅच खूप उपयोगी पडेल. एवढी एक जरी बॅच केली तरी 12+ तुम्ही आरामशी जाऊ शकता. 11 ते 12 मार्क तुम्हाला तिथं निश्चित मिळणार. ह्याच्या नोट्स तुम्हाला आपल्या टेलिग्रामला भेटतील. टेलिग्राम @history188 किंवा हिस्ट्री बाय पवन सर टाका, तुम्हाला टेलिग्राम चॅनल भेटून जाईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे आपलं आजचं लेक्चर. तर जसं आपण पहिलं लेक्चर घेतलं तसं हे दुसरं होतं. येणाऱ्या पुढच्या 3-4 दिवसामध्ये परत तिसरं लेक्चर घेऊन तुमच्यासाठी येईल. जर लेक्चर आवडलं तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आपल्या मित्रापर्यंत हे लेक्चर पाठवा. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.